महत्त्वाचं महत्भाग्याचं सत्कार्य केलंय त्या सगळ्यांचं आपण खऱ्या अर्थानं या मायक्रोफोनवरून पुन्हा एकदा आभार व्यक्त करूयात आणि जे जे प्रेक्षक इथं सगळे त्यांच्या वेळात वेळ देऊन आलेत त्या सगळ्या प्रेक्षकांचं या मायक्रोफोनवरून मी निखिल वाकळे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। सबसे बड़ा मुकाबला रहेगा ये, एक काफ़ी बड़ी फाइट रहेगी। टीम वाड़ा स्ट्राइकर्स फाइट करेगी कोहोज चैलेंजर्स टीम से और अमोल तिवारी का सब दर्शकों को एक ईशश्रिया काल, सबको नमस्कार आदाब। तर एकंदरीत वाडा तालुक्यातल्या दोन महाशक्ती एकमेकांसमवेत येत आहेत, कारण दोन मोठे खेळाडू दोन नामांकित संघ एकमेकांसमोर झुंज देणार आहेत। कारण मिथुन नाईक राकेश पाटील जो अनुभव त्यांच्या पणाशी आहे, जो अनुभव त्यांच्या साथीशी आहे, त्याचप्रमाणे आपण पाहतायत नवीन नौखा वंडर बॉय ज्याला बोललं जातं, सगळ्यात बुद्धीनं मास्टर माइंड जरी म्हटलं या नौख्या खेळाडूंमधला तरी चुकीचं ठरणार नाही असा विशाल बागुल आपण पाहतायत वायडिश लॉंग ऑफला। एक क्षेत्ररक्षण जबरदस्त केतन चौधरीला वायडिश लॉंग ऑनला सज्जता दाखवल्या। दोन फलंदाजांना नम्र विनंती करेन की कर्णधार महेश भुईर आपण विना विलंब आपले दोन फलंदाज खेळपट्टीवर पाठवायचे आहेत। तर ही मोठी मॅच आहे, खूप मोठा सामना आहे की जसं आपण बऱ्याचदा पाहिलंय की यूके टायगर्स ज्यावेळी उमर 11शी फाईट करतो तर त्यावेळी मुंबई नगरीत जसे सामने रंगतात तर तसा सामना हा रंगेल। प्रेक्षकांनी खूप मोठा सामना मिस करतायत असं मला वाटतंय, कारण पहिलाच सामना आहे आज। तब्बल 9:35 आता मात्र होत आहेत घड्यात। पुन्हा एकदा त्या करत्या करविता सुखकर्त्या दुःखहर्त्याला आपण एक मानाची मानवंदना एक मानाची प्रार्थना करून खेळपट्टीवर जाऊया। तर राकेश पाटील जो खेळपट्टीवर एक ज्यानं व्यूहरचना आखायला सुरुवात केली, डीजे मास्टर हा रूपरेखा मैदानाची रेषे बांधणी करण्यासाठी आपण विना विलंब रूपरेखा आखून घ्यायची आहे या खेळपट्टीची। तर धन्यवाद डीजे मास्टर। एकंदरीत आपण ऐकलं तर ते दगडी चाळ जो चित्रपट प्रदर्शित झाला एका सत्य कथेवर आधारित हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीत जो एक या मुंबईत आपण पाहिलं की एक अरुण गवळी यांच्या जीवन कथेवर हा चित्रपट प्रदर्शित झाला गेला। परंतु जाऊयात मैदानात महेश भोईर द मॅन फ्रॉम कुडूसचा हा खेळाडू या सामन्यात त्याला मोठी कसब कौशल्यपणा लावावी लागतील, कारण राकेश पाटील द वंडर बॉय ऑफ द वाघोठे ज्याला सातत्यानं बोललं जातं, कारण ऐन वयाच्या 45 ते 50ला हा खेळाडू आहे, 40-45ला हा खेळाडू आहे आणि तब्बल वयवर्ष जर आपण पाहिलं तर तब्बल 25 साधारण 21 वर्ष त्याने टेनिस क्रिकेटमध्ये आपली कारकीर्द भूषवल्या। पॅव्हलियन सिटी एंड कडनं सो हियर वी गो, पहिली डिलिव्हरी हाताळेल राईट आर्म ओव्हर द विकेटनं अप्रतिम चेंडू महेश भुईर फळीची वरची कडा घेतले, चेंडू जाईल सीमारेखा पार, दोन क्षेत्ररक्षकांना भेदून 4 धावा मिळतील धाव फलकावर। पहिली संधी या दिवसातली डीजे मास्टरला मिळेल 4 धावा। तर धन्यवाद डीजे मास्टर। वयाच्या 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्यानं पदार्पण केलं, धावफलकावर 4 धावा लागल्यात आपल्या। पहिला चेंडू हाताळून झालाय तर सचिन रमेश तेंडुलकर ज्या खेळाडूचं नाव आहे त्याच खेळाडूच्या जीवनावर आधारित एक चित्रपट येतोय। वन्स अगेन जाऊयात अक्रॉस द बॅट प्लंप, वन्स अगेन चांगला चेंडू हाताळला गेला राकेशकडनं, दुसऱ्या चेंडूची खेळी संपली आणि महेश भोईर मात्र वैयक्तिक 4 धावसंख्येवर खेळतोय। तर पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं की 22च्या स्वरूपात धावा आल्यात, थोडासा चेंडू कमी हाईट ज्याला मिळाली आणि त्यावर
डिफेन्स पवित्रा घ्यावा लागला महेश याला. वन्स अगेन राकेश राईट आर्म ओव्हर. आता मात्र अक्रॉस द बॅट मिड विकेटला चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. केतन सरसावलाय, चेंडूला उचलतोय, फेकतोय. केतन चौधरीनं फेक जबरदस्त केल्या. हे एक मोठ्या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे, कारण जेव्हा अप्पर एंडला डेंजर एंडला फेक केली जाते म्हणजेच एक प्रेझेन्स ऑफ माइंड मजबूत आहे. या खेळाडूचा जो अस्तित्व आहे, ज्या माइंडसेटनं खेळी करतोय ते माइंडसेट खूप मोठं आहे. तर निश्चित रूपानं आपण पाहतायत एक महारणसंग्राम. वन्स अगेन महेश सामना करेल षटकातल्या चौथ्या चेंडूचा राकेश याच्या. अक्रॉस द बॅट खडे खडे मल्टीहिट देण्याचा पंचाई वळतायत विरल नायर यांच्याकडनं. आमच्याकडे इशारा येतोय, एक सोयर माऱ्याची जी घोषणा होते आणि धावफलकावर धावा जाऊन पोहोचतायत त्या 7. दोन्ही संघ 7 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्या. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. चौथा चेंडू. वन्स अगेन राकेश. आता मात्र एक बिग मल्टी हिट. वातावरण दमट आहे. विशाल बागुल प्रयत्नांची शर्थ पणाला लावतोय. अप्रतिम प्रयत्न, जबरदस्त प्रयत्न. या क्षेत्ररक्षणातून चेंडू सीमारेषा पार निश्चित गेलाय, परंतु दम भरला गेला फलंदाजाच्या छातीत, कारण खूप जबरदस्त प्रयत्न विशाल कडनं. या 4 धावा. तर धन्यवाद. चौथ्या चेंडूवर 4 धावा येत आहेत आणि धावफलकावर या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतंय त्या 11 या धावसंख्येवर. वन्स अगेन राकेश फाईट करेल 5व्या चेंडूसाठी. लोअर फुल टॉस कार्पेटच्या साह्यानं खेळून काढतोय मिड विकेटला. चेंडू सरसावलाय चेतन. वन्स अगेन केतननं चेंडूला उचललंय आणि एकच धाव मिळेल. पुन्हा एकदा कोहुज चॅलेंजर्स आणि वाडा स्ट्रायकर संघाचे दोन्ही संघनायक धावफलकावर धावा जाऊन पोहोचतायत त्या 12 धावा. 12 रन्स ऑन बोर्ड. 12 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात आणि या षटकातले 5 चेंडू हाताळून झालेत. लास्ट एव्हर 1 डिलिव्हरी. पुन्हा एकदा राकेश सज्ज झालाय. आता मात्र खडे खडे मल्टीहिट देण्याचा प्रयत्न केला जातोय. शुभम पाटील या चेंडूच्या इनपॅच लाईन मध्ये येऊन या चेंडूला आघात करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु राकेश पाटील खूप मोठा चतुरचित्त आहे. पहिलं षटक संपलंय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि धावफलक स्थिरावलेल्या अवस्थेत. 12 धावा म्हणजे प्रति चेंडू 2 धावा कमवल्या गेल्यात. वन्स अगेन वाडा स्ट्रायकर संघाला नम्र विनंती करेन की विना विलंब आपण क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्यायचंय. पंच आपण ताकीद द्यायची आहे पहिल्या सामन्यापासून, कारण आपल्याला आजच्या दिवसात एकंदरीत 6 सामने एकंदरीत कॅरी आउट करायचे आहेत, खेळवायचे आहेत. त्यामुळे आपण जास्तीत जास्त वेळेचे नियोजन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी संघाला नम्र विनंती करेन, जेवढे संघ 10 संघ जे खेळत आहेत त्या 10च्या 10 संघ मालकांना आणि संघ नायकांना आणि संघातल्या प्रत्येक खेळाडूंना एकच सांगणं असेल की वेळ खूप महत्त्वाची आहे, कारण वक्त एक भगवान की खूबसूरत बनाई हुई एक कलाई है. तो सबसे मेरी गुजारिश रहेगी कि जल्द से जल्द अपनी दूसरी ओव्हर जी खेळपट्टीवर येते, दुसरं षटक प्रगतीपथावर येत आहे. बॅटिंग स्टांजवर महेश भोईर जो खेळपट्टीवर आहे. तर स्टांज मागितला जातोय, गार्ड मागितली जाते. निश्चित रूपाने बघा, एक मोठ्या खेळाडूचं वैशिष्ट्य सातत्यानं तुम्हाला या खेळाडूच्या दिसेल, कारण खूप क्रिकेट खेळ आहे आणि अगदी 7 सीमान पार या खेळाडूनं आपल्या नावाचा नावलौकिक गाजवलाय, कारण साताऱ्याला या खेळाडूनं अप्रतिम षटक याच वर्षात हाताळलं होतं. आता मात्र एक चुकीचा लॉफ्ट, परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं मिथुन नाईक चेंडू खाली आहे. सबसे बडी मछली जाल में पारीचा अंत होतोय. महेश परतलाय. तर निश्चित रूपानं द मॅन फ्रॉम गांद्रे कुलदीप येतोय खेळपट्टीवर, कारण बऱ्याचदा गांद्रे संघाकडनं निखिल भोईरच्या साथीनं जो खांद्याला खांदा लावून खेळतो आणि गांद्रे संघातला एक मोठा पडद्याच्या मागचा खेळाडू आहे, खेळपट्टीवर आला आहे. आपण पाहताय की पहिल्याच चेंडूवर गुरु गोवारी जो खतरनाक खेळाडू आहे, कारण गुरु गोवारी खूप गाजतोय सध्या, हे नाव फार गाजतंय. आता मात्र शॉर्ट ऑफ लेंथ, परंतु विकेट फ्लॅट आहे, त्यामुळे या फ्लॅट विकेटचा निश्चित रूपानं गोलंदाजाला थोडासा का होईना फायदा होणार आहे. आणि एकंदरीत दुसरा निर्धाव चेंडू या षटकातला हाताळला जातोय. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत आणि 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. शुभम याला ओळखायचं की मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक असेल. आता मात्र वन्स अगेन दॅट्स द एव्हर ग्रीन डिलिव्हरी, दॅट्स द ग्लोरियस वन.
एक मोठा जादूमय चेंडू हाताळला गेला. वन्स अगेन बॅक टू बॅक 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव गेलेत आणि या 3 चेंडूंच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावफलकावर स्थिरावलेली धावसंख्या दोन्ही संघ 12 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. वन्स अगेन बॅटिंग स्टँडवर फलंदाज शुभम पाटील. हे ट्रम्प कार्ड सध्या चालत नाहीये. हे ट्रम्प कार्ड जर चालायला सुरुवात झाली आता मात्र हे ट्रम्प कार्ड जबरदस्त चालायला लागलं. चेंडू जाईल मिड विकेटच्या क्षेत्रात. वन बाउन्स सीमारेखा पार. चौकार येतोय. 4 धावा मिळतील त्या कोहोज चॅलेंजर्स संघाला. तर धन्यवाद टीचे मास्टर. वेसावकर मंडळींनी धुमाकूळ घातला. या कोळी गीतांच्या माध्यमातून पहिलं कोळी गीत जे प्रस्तुत झालं ते पहिलं कोळी गीत आमचा डीजे मास्टर वाजवतोय. शुभम पाटीलनं आता मात्र चांगलाच सुगावा घेतला चेंडूचा आणि या 4 धावांनी 16 या धावसंख्येवर धावफलक नेऊन ठेवलंय. अक्रॉस द बॅट चांगला चेंडू. वन्स अगेन गुरु गोवारी मात्र सातत्यानं चांगला डेरिव्हरी हाताळतोय. गुरु गोवारी द मॅन फ्रॉम करंजपाडाचा हा खेळाडू आहे. सातत्यानं चांगलं टेनिस क्रिकेट खेळलाय. सातत्यानं पश्चिम विभागात चांगलं टेनिस क्रिकेट ज्यानं पाहिलंय, क्वालिटी क्रिकेट ज्यानं हाताळलंय तो गुरु गोवारी. कारण मिथुन नाईक यांची चौफेर नजर असते आणि हा खेळाडू लॉन्च केलाय. अप्रतिम चांगली खेळी. स्क्वेअर लेगला चेंडूला हाताळलं जात आहे. गणेश सांबरे एक मूर्तिमंत खेळाडू आहे. कारण गणेश सांबरे हे नाव सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये 15 ते 20 वर्ष गाजलंय. त्याच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 षटकांचा आतापर्यंत खेळ संपला आणि धावफलकावर दोन्ही संघ नोंद घ्या. 17 धावा 17 लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत एक गडी बाद झालाय महेश भोईरच्या रूपानं आणि शुभम आणि त्याला साथ दिली जाते ती कुलदीप कडनं. हे 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत. तर टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं की पहिल्यांदा टेनिस क्रिकेट ज्या अनुषंगानं आलं, कारण मुंबई नगरीत बऱ्याचदा आपण पाहायचो छोटे छोटे खेळाडू प्लीज डोंट कलेक्ट फॉर टीम मीटिंग. आपण जमायचं नाही आहे. मी नम्र विनंती पुन्हा एकदा करेन सगळ्या खेळाडूंना, पंचांना की विनाविलंब आपण 3रं षटक प्रगतीपथावर आणायचं आहे. तर निश्चित रूपानं ज्या अनुषंगानं या टेनिस क्रिकेटचा विस्तार झाला तर खऱ्या अर्थानं आपण त्या टेनिस क्रिकेटला हॅट्स ऑफ केलं पाहिजे. कारण बरेचसे लेदर क्रिकेट खेळणारे खेळाडू हे टेनिस क्रिकेट खेळले. पहिल्यांदा टेनिस क्रिकेट बऱ्याचशा खेळाडूंकडनं खेळलं गेलं. तर सचिन जो गोलंदाजी मार्कवर येतोय, द मॅन फ्रॉम मिथुन 11 कंचाडचा हा खेळाडू हे खूप मोठा खेळाडू आहे. कारण ज्यानं सातत्यानं या क्रिकेटशी खूप जास्त प्रामाणिकता राखली आहे, सातत्यानं या क्रिकेटवर नितांत प्रेम केलंय. तो सचिन पुन्हा एकदा पॅव्हेलियन सिटी एंडकडनं मारायला सुरुवात करेल. बॅटिंग स्टँड्सवर शुभम आहे. म्हणजे लढाई चांगली होणार आहे. कारण दोन्हीही खेळाडू मातब्बर आहेत, दोन्ही खेळाडू काटक आहेत आणि दोन्ही खेळाडूंचा स्तर तितकाच समान आहे. पंचांकडनं इशारा येतोय. पहिला चेंडू हाताळेल सचिन. राईट आर्म राऊंड शॉर्ट ऑफ लेंथ. अजिबात थारा नाहीये, परंतु हवामान दमट आहे. विशाल बागुल चेंडू खाली सरसावलाय. झेल टिपला जातोय. शुभमच्या पारीचा अंत. विकेट क्रमांक 2चं पतन खेळपट्टीवरून परतलाय डीजे मास्टर. एक संधी मिळते पुन्हा एकदा. तर गडी बाद झालाय शुभम पाटील, द मॅन फ्रॉम सापरोंड्याचा हा खेळाडू. आज मात्र पुन्हा एकदा थोडीशी निराशाजनक कामगिरी करून परतलाय आणि विकेट क्रमांक 2चं पतन. पहिल्याच चेंडूवर शुभमुहूर्ताचा नारळ जो शुभ फुटलाय. सचिन याला खूप मोठी विकेट मिळाली. 2 खेळाडूंच्या अस्तित्वाच्या झुंजीत सचिन मात्र विजयी झालाय. कारण 17 धावा धावफलकावर होत्या. टेनिस क्रिकेटमधला अशुभ आकडा ज्याला मानला जातो. या टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं या 17 आकड्यावर आपण पाहिलं की सातत्यानं हा 17 आकडा दाखवून देतोय की अशुभ असण्याचा कालकीर्त सातत्यानं भूषवली जाते. वन्स अगेन आता मात्र बॅटिंग स्टँड्सवर जो फलंदाज आलाय नरेश, द मॅन फ्रॉम आमगाव, ज्यानं कंचाड विभाग प्रीमियर लीगचा सगळ्यात मोठा खेळाडू ज्याच्या नावानं जो रेकॉर्ड गेलाय. आता मात्र खडे खडे मल्टी हिट देण्याचा प्रयत्न करतोय. लगा तो सिक्सर, नाही तो मिलेगा मुंबईचा फिर का मिक्सर जो कभी किसी को मिलता नहीं. आणि तेच मिक्सर घेऊन वाटोळ करतोय फलंदाज कुलदीप. सातत्यानं चांगली फलंदाजी करण्याचा जो मनसूबा आहे तो तय केला पाहिजे. कारण सगळंच चकाकणारं हे नेहमी सोनं नसतं. आणि आता मात्र वन्स अगेन सचिन सातत्यानं चांगला चेंडू हाताळतोय. आतापर्यंत जर पाहायला गेलो आपण तर 3 चेंडूंचा
जो खेळ झालाय, 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. पहिल्या चेंडूवर गडी बाद, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर निर्धाव चेंडू, तिसरा चेंडू निर्धाव. आता मात्र 3 चेंडू तिसऱ्या षटकातले संपलेत आणि 17 धावा धावफलकावर स्थिर आहेत. पुन्हा एकदा कुलदीप सामना करेल, तो गोलंदाज सचिन याच्या चेंडूचा. राईट आर्म राऊंड विकेटनं चौथा चेंडू हाताळेल सचिन. लूज चेंडू आणि त्या लूज चेंडूवर एक फ्लॉप शॉट, एक फ्लॉप शो करून परतलाय कुलदीपच्या पारीचा अंत. बाद, फलंदाज बाद, विकेट क्रमांक 3चं पतांना. डीजे मास्टर. तर या विकेटनं सचिन मात्र सातत्यानं चमकतोय, कारण सचिन याच्या 2 चेंडूंवर 2 गडी बाद झालेत आणि 2 मधले चेंडू निर्धाव हाताळले गेलेत. एक चांगली फलंदाजी करणारा फलंदाज खेळपट्टीवर येतोय. पराग, द मॅन फ्रॉम सरसवाडचा हा खेळाडू. एक आपण जर पाहायला गेलं, अजूनही बरेच मोठमोठे सितारे या खेळाडून याच्या भरण्यामध्ये आहेत, बऱ्याच या संघात आहेत. कोहोज चॅलेंजर संघ पूर्ण ताकदीनिशी उतरलाय, परंतु फार चुकीचा क्रिकेट खेळलं जातं. अक्रॉस द बॅट, लूज बॅट टाकली जाते चेंडूवर आणि त्याच अनुषंगानं सातत्यानं बळी बाद होत आहेत, गडी परत आहेत खेळपट्टीवरनं. सकाळचं सत्र आहे, ॲज कम्पेअर्ड टू उन्हाच्या तडाख्याच्या अनुषंगानं वातावरण थोडंसं अजून दमट आहेच आणि त्यामुळेच चेंडू इतकासा जात नाहीये. वन्स अगेन सचिन, षटकातला पुढचा चेंडू आता मात्र वाईडिश लॉंग ऑनला. चेंडू सरसावलाय, राकेश पाटील सरसावतोय, फेक होते आणि एकच धाव मिळेल. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलाय. सचिन मात्र खूप चांगली गोलंदाजी हाताळतोय, सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळले जात आहेत आणि 5 चेंडूंची खेळी संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर 18 धावा. आता मात्र फक्त 18 धावा धावफलकावर लागल्यात. पराग, वन्स अगेन पहिली संधी मिळेल माणसाला. आयुष्यात मोठ्या होण्याच्या 2 संधी मिळतात, त्यातली पहिली संधी परागला मिळाली आहे. पाहूयात किती सोनं करतो या संधीचा. सुंदर चेंडू, फुलिश लेंथ. वन्स अगेन स्क्वेअर लेगला चेंडूला हाताळलंय आणि पहिली धाव तेजीनं घेतली जाते. दुसऱ्या धावेचा विकेटचा पतन, फलंदाज नरेश बाद. विकेट क्रमांक 4. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. फलंदाज, मी नम्र विनंती करतोय तुम्हाला, वॉर्निंग नंबर 1 पंचांकडनं येते. पंच मला इशारा करतायत. वॉर्निंग क्रमांक 1 जी येते कोहोज चॅलेंजर संघासाठी, त्यानंतर स्ट्रिक्टली पेनल्टी दिली जाईल, कारण पुन्हा एकदा वेळेचा अपव्यय केला जातोय, याची नोंद घ्यायची आहे आपण. वन्स अगेन पंचांकडनं वॉर्निंग नंबर 1 दोन्ही पंचांकडनं येते. खेळपट्टीवर जो खेळाडू आलाय तो दिनेश कोदे आणि गोलंदाजी मार्कवर सचिन. अप्रतिम गोलंदाजी. सचिन यानं खूप सुंदर षटक हाताळलंय. फक्त 2 धावा ज्यानं खर्ची केल्यात आणि त्याच्या वैयक्तिक 2 प्लस रनआउटची 1 अशा 3 गडी एका षटकात बाद झाले. तर जाऊयात पुन्हा एकदा. गुरु गोवारी, द मॅन फ्रॉम करंजपाडा, पुन्हा एकदा सज्ज होतोय. कादिवली गाव एंडकडनं पाहूयात. षटकातला पहिला चेंडू हाताळेल राईट आर्मवर द विकेटनं. गुरु गोवारी इज ऑन फायर, शॉट ऑफ लेंथ. बराचसा बाहेर जाणारा चेंडू. आमचे पंच आशुतोष व्यवहार मला इशारा करतायत. एक अवांतर धावेची धावफलकावर जी गणती होते आणि धावफलकावर धावा लागतायत त्या आता मात्र 20 धावा. 2 दशक जी धावफलकावर लागल्यात. वन्स अगेन गोलंदाज गुरु इज ऑन फायर. चेंडू हाताळेल पुन्हा एकदा राईट आर्मवर द विकेटनं. वन्स अगेन शॉर्ट ऑफ लेंथ आणि चेंडूला जो खेळ केला जातोय वाईडिश शॉर्ट, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू खेळला गेला. फलंदाज बाद. विकेट क्रमांक 5.
तर धन्यवाद. दोन्ही संघ मालक एकाच गावातले आहेत, कारण कोहोज चॅलेंजर संघ आपण पाहिलं महेंद्र चौबळ, त्यानंतर स्वप्नीलजी कातारे या दोन खेळाडूंनी, त्याचप्रमाणे रवींद्र पांढरे या तिघांनी पॅक केला. त्याचप्रमाणे आपण पाहतोय वाडा स्ट्रायकर संघ मिथुनजी नाईक जे स्वतः मालक आहेत या संघाचे, आणि निश्चित रूपाने चांगली सुरुवात झाली, खूप सुंदर सुरुवात झाली वाडा स्ट्रायकर्स टीमसाठी. परंतु आता ओळखायला गेलं, कारण फलंदाजी मार्कवर एक अनुभवी सितारा पुन्हा एकदा चमकलाय, प्रसाद राऊत, द मॅन फ्रॉम शिवराज स्पोर्ट्स गोरेचा हा खेळाडू. सातत्यानं चांगलं क्रिकेट खेळतोय, सातत्यानं एक क्वालिटी क्रिकेट ज्याच्याकडनं पाहायला मिळतंय, चांगली मॅचेस रंगवतोय. आता मात्र एक सेल्फ डिफेन्स चेंडूला खेळलं जात आहे सेल्फ फॉलो थ्रू मध्ये. पुन्हा एकदा मिस कोऑर्डिनेशन या नवख्या खेळाडूंकडनं सातत्यानं ज्या वारंवार चुका होत आहेत त्या चुकांचं अनावरण करणं खूप कठीण आहे, कारण 3 शब्द येस नो अँड वेट या 3 शब्दांचं कोऑर्डिनेशन जे वापरलं जात नाहीये चांगल्या रीतीनं ते या खेळाडूंकडनं. कारण आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवर एक चुकीचा कॉल दिला आणि त्या चुकीच्या कॉलवर नरेश सारखा एक मातब्बर खेळाडूला परतावं लागलं. पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू हाताळेल गुरु गोवारी, सामना करेल प्रसाद राऊत, एक मोठा खेळाडू आहे. शॉर्ट ऑफ लेंथ जबरदस्त कालाईनं चेंडूला खेळलं जात आहे पॉईंटच्या क्षेत्रात, एक मोठी फेक, पंचांकडे दाद मागितली जाते, पंच मात्र तटस्थ आहेत कारण पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय हा फलंदाज दिनेश कोधे. एक धाव मिळते प्रसाद याला, आणि चौथ्या चेंडूचा खेळ संपल्यानंतर तीन चेंडूंचा खेळ एकंदरीत संपल्यानंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या 22. तर पहिला चेंडू जो अवांतर हाताळला गेला त्याच अनुषंगाने फक्त 3 ऑथराइज चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. वन्स अगेन फलंदाज दिनेश कोधे जो बॅटिंग स्टान्सवर आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे, खूप जास्त प्लस फॅक्टर या खेळाडूकडे आहेत, संधीचं सोनं करता आलं पाहिजे. त्याचप्रमाणे आता मात्र निराशाजनक अतिशय चुकीचं टेनिस क्रिकेट, आडवी बॅट ज्याला आपल्या गावरान भाषेत सातत्यानं आडवा पट्टा किंवा खराटा शॉट ज्याला बोललं जातं प्रोफेशनल भाषेत, तो हाताळला गेला आणि बाद, फलंदाज बाद. तर धन्यवाद डीजे मास्टर, प्लीज डोंट कलेक्ट फॉर टीम मीटिंग. आपण पुन्हा एकदा तुम्हाला नम्र विनंती करतोय. आणि फलंदाज जेव्हा एखादा खेळाडू 30 यार्ड सोडतोय त्याच्या आत दुसरा खेळाडू सीमारेषेच्या आत त्याने एंट्री केली पाहिजे, नोंद घ्यायची आहे, आणि त्या अनुषंगाने आपण खेळपट्टीवर यायचं आहे. आता मात्र सगळी मदार प्रसाद पांडुरंग राऊत या खेळाडूच्या खांद्यावर आहे. दीक्षित बागुल जो खेळाडू येतोय, 2 बंधुराज आमने सामने आहेत. आज 2 भाऊ एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत, कारण विशाल बागुल ज्याचे बंधुराज आहेत दीक्षित बागुल ज्याला संधी मिळते. पाहूया आता बॅटिंग स्टान्सवर आलाय ओम साई खरिवलीचा हा खेळाडू आहे, आणि सामना करेल तो गोलंदाज गुरु गोवारी, सातत्यानं चांगली गोलंदाजी भूषवतोय. तर पाहूयात सामना करेल दीक्षित येणाऱ्या षटकातल्या पुढच्या चेंडूचा. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत. आता मात्र वन्स अगेन सेल्फ टॅप शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला गेला. निर्धाव चेंडू हाताळतोय पंकज पागधरेच्या हातात, चेंडूला विसावा मिळतोय आणि पंकज मात्र आपलं काम सुसज्जरित्या करतोय. वन्स अगेन गोलंदाज गुरु सामना करेल दीक्षित गुरु याच्या षटकातल्या पुढच्या चेंडूचा. शॉर्ट ऑफ लेंथ आता मात्र पॉइंट, आणि जो पॉइंट तैनात केला गेला पंकजच्या हातातनं मात्र थोडीशी सॉफ्ट डिसमिसल झाली, कारण फलंदाज धावबाद होण्याची चिन्ह दिसत होती, परंतु धावबाद मात्र होऊ शकला नाही. आणि 4 षटक ज्याचं पतन झालंय आतापर्यंत, 2 गडी या षटकात बाद झाले आणि 3 धावा. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत, निदान खेळाडू कक्षाकडनं गुरु गोवारीसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण अप्रतिम षटक ज्यानं हाताळलेत आतापर्यंत. सचिननं सुद्धा सुंदर षटक हाताळले, 2 धावा ज्यानं फक्त खर्ची केल्यात, आणि धावफलकावर एकंदरीत तर धावफलकावर एकंदरीत फक्त 22 धावा. 24 चेंडूंचा खेळ हाताळल्यानंतर फक्त 22 धावा धावफलकावर. तर गुरुनाथ गोवारी यानं 2 षटका आतापर्यंत हाताळली, 8 धावा ज्यानं खर्ची केल्या आणि 3 गडी ज्यानं टिपले.
एकंदरीत एक मोठी महत्वाकांक्षी खेळी आणि ड्रिंक ब्रेक जो होतोय यानंतर खूप मोठमोठी अस्त्र वापरायची बाकी आहेत वाडा स्ट्रायकर्सकडनं, कारण केतन चौधरी अजूनही खेळपट्टीवर यायचा बाकी आहे आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर खूप पडझड होऊ शकते. परंतु प्रसाद जोपर्यंत खेळपट्टीवर आहे, प्रसाद पांडुरंग राऊत नावाचा खेळाडू जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत एका सुनिश्चित स्थितीत हा सामना कोहोज चॅलेंजर्स संघ नेऊन ठेवू शकतो. परंतु समोर राकेश पाटील आणि मिथुन नाईक सारखे मोठे खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला वाडा स्ट्रायकर्स संघ आहे. पंकज पागधरे सारखा एक गुणी खेळाडू या खेळाडूंच्या भरण्यात आहे. त्याचप्रमाणे नवीन तडफदार जोश सचिन गुरु गोवारी, त्याचप्रमाणे केतन चौधरी सारखे मातब्बर खेळाडू या वाडा स्ट्रायकर्स टीममध्ये आहेत. त्यामुळे जर एक नजर टाकली, विशाल बागुल सारखा एक कलाईचा इस्तेमाल करणारा फलंदाज सातत्यानं हे विश्व भूषवतोय वाडा प्रीमियर लीग 2017चं, त्यामुळे निश्चित एक जर पाहायला गेलं तर थोडासा हवी ठरला आहे तो वाडा स्ट्रायकर्स संघ कोहोज चॅलेंजर्स संघावर. परंतु आता मात्र एक नामी संधी आहे, प्रसाद राऊतला एक मोठी संधी आहे आणि या संधीचं सोनं करण्याची एक वेळ आता मात्र आली आहे. क्षेत्ररक्षणात फेरबदल केला जातोय सातत्यानं. आपण जर पाहिलं तर 5वं षटक प्रगतीपथावर येईल. दिनेश चौधरी याला गलीमध्ये तैनात केलं गेलंय आणि आपण पाहिलं तर एक पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे वायडिश मिड लॉंग ऑफला राकेश चौधरी, वायडिश लॉंग ऑनला आपण पाहिलं तर मिथुनजी नाईक स्वतः. सो हियर वी गो फॉर दी फर्स्ट डिलिव्हरी ऑफ द 5th ओव्हर. जबरदस्त चेंडू, अप्रतिम स्लाइड कट केला गेला. वन्स अगेन लेग कटर जो हाताळला गेला आणि पहिल्या निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. प्रसाद मात्र शफलिंग ॲक्शन क्रिएशन करता करता चेंडूला फक्त प्रेक्षकासारखा बघत राहिला, परंतु आता ओळखायला लागेल. या चेंडूला ओळखून चांगली फलंदाजी करण्याची खूप जास्त गरज आहे. वन्स अगेन केतन शॉर्ट ऑफ लेंथ, आता मात्र थोडीशी चूक करतोय फलंदाज. एक धाव स्वैर माऱ्याच्या स्वरूपात मिळेल ती फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 23 रन्स ऑन बोर्ड. केतन वन्स अगेन राईट आर्म राऊंड विकेटनं पॅव्हिलियन सिटी एंडकडनं मारा करेल. आता मात्र एक चांगला चेंडू आणि त्यावर चांगला फटका. चेंडूला खेळलं गेलं वायडिश लॉंग ऑफला. राकेश पाटील मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण हाताळलं गेलं. 2 धावा प्रसादला मात्र मिळत आहेत आणि या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल त्यात मात्र शंका नाही आहे. 25 धावा, 25 धावा. खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट सातत्यानं क्वालिटीनं खेळ आहे आणि फिटनेस अफलातून, या खेळाडूची फिटनेस अफलातून आहे. वन्स अगेन केतन चौधरी, आता मात्र खडे खडे मल्टी हिट. दिनेश चौधरीने मात्र चेंडूला थांबवलाय आणि वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल दोन्ही संघ 27 ऑन बोर्ड. 27 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात आणि या षटकात जर आपण पाहायला गेलो तर फक्त 2 चेंडूंचा खेळ संपलाय. वन्स अगेन केतन, 2 एक्स्ट्रा चेंडू केतनकडनं हाताळले गेलेत. तर दीक्षित बागुल सामना करेल षटकातल्या 3ऱ्या चेंडूचा फुल टॉस आणि या चेंडूला तितक्याच कलाईनं खेळलं गेलं, तितक्याच शैलीनं खेळलं गेलं. पहिली धाव तेजीनं आल्यानंतर रितेशकडनं मात्र थोडीशी सॉफ्ट डिसमिसल. खूप चांगला प्रयत्न होता आणि परंतु थोडासा पाय स्किड झाला त्याचा, खेळपट्टीवर थोडासा अडथळा असल्यानं आणि पडला, त्यामुळे एक एक्स्ट्रा धाव गेली. 3 धावा, या 3 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल 30. दोन्ही संघ 30 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 6 विकेट. 6 गडी आतापर्यंत परतलेत आणि प्रसाद आणि दीक्षित बागुल आता मात्र चांगली खेळी करतायत. मिडल ऑर्डर मध्ये जी भागीदारी व्हायला पाहिजे ती भागीदारी या 2 खेळाडूंकडनं होते. वन्स अगेन केतन चौधरी, शॉर्ट ऑफ लेंथ. प्रसाद आता मात्र खूप मोठी निराशा केली. हा चेंडू थोडासा जरी फळीला टच झाला असता तर चेंडू सीमा पार गेला असता, कारण नो मॅन लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला असता. वायडिश लॉंग लेगचं क्षेत्र, ज्या क्षेत्रात एकही क्षेत्ररक्षक नाहीये. मिथुन नाईक स्वतः वायडिश स्क्वेअर लेगला तैनात आहेत. माफ करा, एक खेळाडू वायडिश लॉंग लेगला तैनात आहे. आता मात्र इनसाइड आउट, चांगला पूल केलाय. चेंडू जाईल. सुंदर अप्रतिम क्षेत्ररक्षण, टाळ्या जोरदार वाजल्या पाहिजेत. अप्रतिम अफलातून क्षेत्ररक्षण, तब्बल 2 धावा वाचवल्या गेल्या आणि मिथुन नाईक यांनी दाखवलेला विश्वास मात्र रितेश यांना सार्थकी ठरवला. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल 32 या धावसंख्येवर. 32 रन्स ऑन बोर्ड. वन्स अगेन गोलंदाज केतन चौधरी तयार, सामना करेल तो फलंदाज प्रसाद. वन्स अगेन आता मात्र एक चांगला प्रयत्न, चेंडू जाईल. वन्स अगेन फर्स्ट स्लिप आणि गल्ली यांच्या मध्यावर 1 धाव मिळते. 22च्या स्वरूपात 1 धाव आली आहे आणि या एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचतंय
ते 33. 33 एक नेल्सन आकडा, टेनिस क्रिकेट मधला एक नेल्सन आकडा. 33 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 6 विकेट. 33 धावा 6 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. एक चांगली फलंदाजी पाहायला मिळाली, कारण या षटकात 11 धावा ज्या टिपल्या गेल्या प्रसाद आणि दीक्षित बागुल यांच्या जोडीकडनं. चांगली भागीदारी पाहायला मिळते या दोन फलंदाजांमध्ये. पुन्हा एकदा नम्र विनंती करेन की तुम्हाला एकच सांगेन की फलंदाजांनी सुद्धा तयारीत राहायचं आहे आणि गोलंदाजांनी, ज्या खेळाडूंनी आपल्याला गोलंदाजी करायची आहे त्यांनी तयारीत राहायचं आहे. कारण आपण पाहतायत वेळ खूप महत्त्वाची आहे. वेळ एक देवानं बनवलेली खूप सुंदर गोष्ट आहे जी कधीच कोणासाठी थांबत नाही. तर राकेश पाटील जो खेळपट्टीवर येतोय बॉलिंग मार्कवर, कारण त्यांनी ओळखलंय की वयाची 15 ते 16 वर्ष ज्यानं क्रिकेट गाजवलंय तो प्रसाद राऊत अजून खेळपट्टीवर आहे. त्यामुळे त्याच्या अनुभवाला जर तोड द्यायची असेल तर आपला अनुभव आता मात्र पणाला लावावा लागेल. आणि त्याच अनुषंगानं मिथुनजी नाईक यांनी स्वतः राकेश पाटील याच्या हातात चेंडूला सुपूर्तता दाखवली आहे. तर आपण पाहतायत भव्य वाडा प्रीमियर लीग. थोडी घाई करायची आहे. फलंदाज वाडा प्रीमियर लीग 2017चा थराद, एक मोठा महासंग्राम. आणि राकेश पाटील कादिवली गाव एंडकडनं मारायला सुरुवात करेल. सामना करेल फलंदाज प्रसाद. आता मात्र प्रसादला कंबर कसावी लागणार आहे. संघाला मोठ्या धावसंख्येवर जर नेऊन ठेवायचं असेल तर एक चांगली कसबी खेळी करावी लागेल. सामना करेल राकेश याच्या चेंडूचा. आता मात्र अप्पर कट, चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेनं. दिनेश मात्र चांगला प्रयत्न करतोय, परंतु चेंडू न थांबता चेंडू जाईल सीमारेखा पार. चौकार येतोय. 4 धावा मिळतील डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. प्रसाद याची खासियत आहे, प्रसाद जर मैदानात थांबला तर मात्र हे वादळ, घोंगावणारं वादळ खूप भयानकपणे साबित होऊ शकतं समोरच्या संघासाठी. वन्स अगेन आता मात्र लोअर पेस डिलिव्हरी. चेंडूला खेळला गेला इनसाइड आउट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं पहिली धाव तेजीनं. दुसरी धाव होईल का? जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेटचा प्रयत्न करता करता फलंदाज मात्र बाद. दीक्षित बागुलच्या पारीचा अंत. रनआउट नंबर 3 आणि 7वा गडी विकेटच्या पदानं. धन्यवाद डीजे मास्टर. एकंदरीत जर धावफलकावर पाहायला गेलो, दोन्ही संघ नोंद घ्या, 38 धावा धावफलकावर लागल्यात. 38 रन्स ऑन बोर्ड. 38 धावा धावफलकावर जर आपण पाहिल्या तर लागल्यात आतापर्यंत. आणि राकेश याला मात्र एक सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली, कारण या क्षेत्ररक्षणाची साथ गोलंदाजाला मिळणं खूप महत्त्वाचं असतं. फलंदाजीसाठी आलाय तो फलंदाज रुपेश, द मॅन फ्रॉम वाघाडी इनगावचा हा खेळाडू. रुपेश सातत्यानं चांगलं क्वालिटी क्रिकेट आपण पाहिलं की निलेश धपसी याच्या साथीनं खेळलाय. कारण वाघाडी संघ जो आज एक मोठ्या दिमाखात वावरतोय तो या दोन खेळाडूंच्या नावाने. वन्स अगेन राकेश सामना करतोय. आता मात्र एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंगॉनला चेंडू जातोय. एकच धाव मिळेल. मिथुन नाईक स्वतः चेंडूला उचलतोय आणि एकच धाव मिळेल. या एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 39 रन्स ऑन बोर्ड. 39 धावा धावफलकावर लागल्यात आतापर्यंत जर पाहायला गेलो आपण तर. आणि 7 गडी. त्यामुळे प्रसाद याला ओळखायचं आहे, दोन्ही फलंदाजांना ओळखायचं की 7 गडी आतापर्यंत बाद झालेत. वन्स अगेन राकेश, वन्स अगेन लेग कटर. चेंडू जाईल. एक मोठा प्रहार ज्या नावानं हा संघ ओळखला जातो, कारण अगदी जबरदस्त हिरे महेश भोईर यानं निवडून घेतलेत. धन्यवाद डीजे मास्टर. ही पोरांची जर बांधा आपण पाहिला, सडपातळ बांधा जरी दिसत असला तरी मी सातत्यानं सांगतो की सगळं चमकणारं कधीच सोनं नसतं. आणि त्याच अनुषंगाने ही पोरं फार काटक आहेत. चेंडू पाठवायचा आहे विना विलंब. ही पोरं खूप काटक आहेत, कारण माळ रानात, दऱ्या खोऱ्यात, जंगलात फिरणारी काटक पोरं या वाडा तालुक्यात आहेत. आणि त्याच अनुषंगानं जरा चपळता पाहिली या खेळाडूंची तर खूप जास्त आहे. आणि हा षटकार अप्रतिम पाहायला मिळाला. या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचलं ते 45. दोन्ही संघ नोंद घ्यायची आहे. 45 धावा धावफलकावर लागल्यात. आणि फलंदाज मात्र कसबीनं फलंदाजी करतोय, कौशल्यानं. पहिल्याच चेंडूवर शुभमुहूर्त जो केला गेला तो एका षटकारानं केला गेलाय. आता मात्र बॅटिंग स्टँडवर पुन्हा एकदा सामना करेल रुपेश. एक मोठं ट्रम्प कार्ड आता मात्र वापरलं जात आहे क्रमांक 9च्या स्थानी. हा फलंदाज फलंदाजी करणार. आता मात्र सुंदर चेंडू. आता मात्र वाईड यॉर्कर हाताळला गेला. चेंडू जाईल बाईच्या स्वरूपात. 4 धावा मिळतील.
4 धावा, सीमारेखा पार, चेंडूच गेलाय. या 4 धावांनी 49 धावा धावफलकावर. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट की प्रसाद पांडुरंग राऊत विकेटवर चिपकून बसला आणि संघाला सुनिश्चित स्थितीत नेलं. कारण 49 धावा धावफलकावर लागल्यात. आता जर पाहिलं तर महेश भोईरनं दाखवलेल्या विश्वासाला एक सार्थकी खेळी. रुपेश जबरदस्त प्रहार, कृष्णा सातपुते स्टाईलनं चेंडूला खेळलं जात आहे वाईडिश लॉंग ऑफला. आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात मात्र थोडीशी कमतरता पाहायला मिळाली आहे. चांगलं कव्हरअप दिलं जात आहे त्याच खेळाडूकडनं नंतर. आणि धावफलकावर 1 धाव, अर्धशतक पूर्ण झालंय. टाळ्या वाजल्या पाहिजेत कोहोज चॅलेंजर्स संघाकडनं, कारण 50 धावा धावफलकावर येत आहेत. आणि 6 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. 6 षटकं आतापर्यंत टाकून झाले आहेत. पुढची 2 षटकं केतन चौधरी 1 षटक हाताळेल. अजिबात टीम मीटिंग नकोय सांगणं आहे. आमची नम्र विनंती आहे तुम्हाला की कुठल्याच प्रकारची वेळेची दिरंगाई नकोय. कुठल्याच प्रकारचा वेळेची कटिबद्धता आपण पाळली पाहिजे. कुठल्याच प्रकारची वेळेची दिरंगाई आपण अजिबात करू नका. प्लीज कोऑर्डिनेट विथ अस. आम्हाला सहकार्य तुमच्याकडनं अपेक्षित आहे. या स्पर्धा आपल्या आहेत, ही स्पर्धा मानाची आपली आहे असं समजून आपण खेळ केला पाहिजे. तर आता मात्र केतन चौधरी 7वं षटक. ओके, 5 मिनिटात हे षटक, 8 मिनिटांमध्ये हे षटक हाताळून आपलं झालं पाहिजे. तर पाहूया आता केतन चौधरी वन्स अगेन राईट आर्म. जबरदस्त अप्रतिम वाईड यॉर्कर हाताळला गेला मिचेल स्टार्कच्या स्टाईलनं. कारण मी पाहिले बऱ्याचदा फ्री हिटच्या चेंडूवर पहिलं सोल्युशन जर कोणी शोधलं तर तो ऑस्ट्रेलिया संघाचा गोलंदाज मिचेल स्टार्क, वाईड यॉर्कर ज्याला बोललं जातं. तर 8 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं हाताळायची आहेत, याची नोंद घ्यायची आहे. वन्स अगेन केतन. षटकातला पुढचा चेंडू, आता मात्र एक मोठा प्रहार. चेंडू जातोय मिथुन नाईक झेल खाली आहे, तर झेल पकडला जाईल यात शंका नाहीये. फलंदाज बाद. विकेट क्रमांक 8चं पतन. 8 गडी बाद झालेत. 50 धावा धावफलकावर लागल्या असताना डीजे मास्टर फलंदाज जरा घाई करायची. फलंदाज तर धन्यवाद. टेनिस क्रिकेटचा एक नियम आहे, महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा एक नियम आहे की 30 यार्ड सर्कल जोपर्यंत बाद झालेला फलंदाज सोडतोय त्याच अनुषंगाने नवीन उतरणारा फलंदाज बाउंड्री लाईनच्या आत पाहिजे. तर त्या नियमाचं आपण जर पालन केलं तर वेळ निश्चित रूपाने पाळली जाईल. बबली जो खेळपट्टीवर आलाय, प्रफुल्ल ज्याचं नाव आहे आणि खूप चांगला फलंदाज आहे, थोडा दुखापतीनं त्रस्त आहे. आता मात्र प्रसाद अप्रतिम चेंडूला हाताळलं जात आहे, कारण इतका जबरदस्त चेंडू होता. केतन याचं कौतुक केलं पाहिजे. सातत्यानं फुलिश लेंथ डिलिव्हरी हाताळतोय, सातत्यानं रॉंग वन चेंडू हाताळले जात आहेत. जो रॉंग वन चेंडू मी पाहिला की धानिवचा जो प्रतीक पाटील नावाचा गोलंदाज आहे, सातत्यानं चांगला चेंडू हाताळतो, ज्याला रॉंग वन बोललं जातं किंवा चॉपर डिलिव्हरी ज्याला लेदरच्या भाषेत बोलली जाते. वन्स अगेन गोलंदाज केतन. आता मात्र फुलटॉस चेंडू कुठल्या पद्धतीने खेळला गेला काहीच कळलं नाही, कारण प्रफुल्ल थोडासा खांद्याच्या दुखापतीनं त्रस्त आहे आणि 1 धाव मिळते. या एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 52 रन्स. प्रसाद याला आता मात्र ओळखायचं. प्रसाद याला चांगली फलंदाजी करण्याची गरज आहे, कारण केतन एक मोठा गोलंदाज आहे. केतन सातत्यानं चांगले चेंडू हाताळतो. वन्स अगेन राईट आर्म राऊंड विकेटने मारा करेल केतन चौधरी. जबरदस्त चेंडू सेल्फ डिफेन्सने चेंडूला खेळलं जाते. कार्पेटच्या साह्याने वाईडिश मिड विकेटला पहिली धाव तेजीने घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिस कॉल, बाद. फलंदाज बाद. प्रफुल्ल याच्या पारीचा अंत. विकेट क्रमांक 4 जी रनआउटच्या रूपाने गेली आणि विकेट क्रमांक 9 गडी बाद झालेत. शेवटचा एक गडी फलंदाज घाई करायचे, शेवटचा एकच गडी उरलाय. अजिबात वेळेची दिरंगाई नकोय. लवकरात लवकर आपण खेळपट्टीवर यायचंय. खूप वेळ घेतला जातोय आपल्याकडनं, याची नोंद घ्यायची आहे. शेखर जो फलंदाजी मार्कवर येतोय, खूप सुंदर मातब्बर खेळाडू आहे. आतापर्यंत केतन यानं मात्र चांगली सुरुवात केली आहे. फक्त 5 चेंडू आतापर्यंत जर पाहायला गेलो तर हाताळले गेलेत आणि फक्त 53 धावा धावफलकावर लागल्यात. 53 रन्स. 53 धावांची खेळी आतापर्यंत झाली आहे आणि एकंदरीत 7 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे.
शेवटचा विकेट आहे, 7 चेंडू बाकी आहेत. केतन चौधरीला आता ओळखायचं. केतन चौधरीला फक्त एक गडी बाद करण्याची गरज आहे. तर प्रसाद याला मात्र चांगली फलंदाजी करण्याची गरज आहे. शेखर आणि प्रसाद जी जोडी आहे मैदानात अप्रतिम सातत्यानं खेळ या खेळाडूंकडनं होतोय, परंतु आता मात्र एक शर्थपणाला वन्स अगेन केतन इज ऑन अ फायर. फुल टॉस, दबाव आल्यानंतर फुल टॉस सुद्धा डिफेन्स खेळला जातो. 5 विकेट नंबर 5 रनआउटच्या रूपानं जे आपण पाहिलं, रनआउटच्या रूपानं गडी बाद झालाय. ऑल आउट. डीजे मास्टर 2 मिनिटं तुम्हाला थांबवतोय, कारण एक षटक टाकायचं बाकी राहिलं आणि निश्चित रूपानं वेळ तर वाचलाय, परंतु ऑल आउट. 53 धावसंख्येवर ऑल आउट. 54 धावा या विजयासाठी गरजेच्या आहेत वाडा स्ट्रायकर संघाला. वाडा स्ट्रायकर संघ नोंद घ्यायची आहे. 54 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 48 बॉल्स. आणि मी नम्र विनंती पुन्हा एकदा करेन की विना विलंब आपण क्षेत्ररक्षणाच्या दिशेने यायचं आहे. कोहोज चॅलेंजर्स टीम, आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्यायचं आहे. जाऊयात पुन्हा एकदा डीजे मास्टरकडे. एक सुश्राव्य संगीत ऐकूयात, पुन्हा लोटूयात 8 षटकांसाठी. हॅलो हॅलो. तर क्षेत्ररक्षण महेश भोईर यांना नम्र विनंती असेल, आपल्या संघानं क्षेत्ररक्षण लगेचच सजून घ्यायचं आहे. आणि मिथुनजी नाईक यांना नम्र विनंती करतोय, आपले 2 फलंदाज खेळपट्टीवर तैनात करायचे आहेत. 2 खेळाडू विना विलंब, वेळेचा कुठल्याच प्रकारचा गैरवापर न करता खेळपट्टीवर पाठवायचे आहेत. पंचांना सुद्धा नम्र विनंती करतोय की आपण मैदानाच्या दिशेनं जायचं आहे. आणि एक खूप महत्त्वाची सूचना, जे प्रेक्षक इथं आलेत त्यांच्यासाठी एक नामी संधी, कारण समोर आपण पाहतायत जी एक दुचाकी, एक ॲव्हेंचर नावाची बजाज कंपनीची जी बाईक आहे ती तुम्ही जिंकू शकता फक्त 500 रुपयांमध्ये. कारण 500 रुपयाचं एक कुपन खरेदी करायचं आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्हाला ती बाईक तुम्ही विजयी होऊ शकता, ती तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता. कारण खूप जबरदस्त, तब्बल 1,20,000 रुपयांची ही बाईक आहे आणि ती फक्त 500 रुपयांमध्ये तुम्हाला मिळू शकते. तर ते लकी ड्रॉजचे कुपन्स आमच्या कमिटी मेंबर्सकडनं तुम्ही घ्यायचे आहेत. फलंदाज सातत्यानं मी तुम्हाला वॉर्निंग देतोय आणि नम्र विनंती करतोय, आपण
आणि फलंदाजांना कृपा करून तयारीत राहा. मी पुन्हा एकदा नम्र विनंती करतोय की जे फलंदाज पुढचे फलंदाज जे उतरणारे आहेत त्यांना नम्र विनंती करतोय, कारण आपण पाहिलं 50-50च्या षटकांमध्ये फलंदाज हा पॅव्हेलियनमधून उतरायचा. T20 षटकांचे जेव्हा सामने चालू झाले त्यावेळी पॅव्हेलियन खेळपट्टीच्या लगत आणलं गेलं, मैदानाच्या लगत आणलं गेलं. तर त्याचा उद्देश तो होता की फलंदाज लवकरात लवकर खेळपट्टीवर आला पाहिजे. तर राकेश पाटील आणि त्याला साथ दिली जाते तो वाडा तालुक्याचा एक चतुरचित्ता म्हणून ज्याची ओळख आहे, तो फलंदाज विशाल बागुल खेळपट्टीवर येतोय. तर 54 धावांचं लक्ष्य काबीज करायचंय. वाडा स्ट्रायकर संघाला जर आज शुभारंभ करायचा असेल, आज जर हा सामना जिंकायचा असेल तर 54 धावांचं लक्ष्य काबीज करायचंय. आणि महेश भोईरला या सामन्यात जर विजयश्री प्राप्त करायची असेल, कोहोज चॅलेंजर्स संघाला हा जर सामना जिंकायचा असेल तर 54 धावा करण्यापासून वाडा स्ट्रायकर संघाला रोखायचं आहे. पहिला सामना आहे, सकाळचं सत्र चालू आहे, त्यामुळे निश्चित रूपाने धावा सहजासहजी येणार नाहीयेत. चेंडू सहजासहजी सीमारेषेच्या पार जाणार नाहीये. आणि 54 धावा एक साधारण ॲव्हरेज लक्ष्य आहे, एक मध्यम गतीचं लक्ष्य आहे. आणि एक काहीही होऊ शकतं या टेनिस क्रिकेटमध्ये, काहीही होऊ शकतं, कारण टेनिस क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स, एक संधीचा खेळ. पाहूयात. सो हिअर वी गो फॉर द फर्स्ट डिलिव्हरी. राकेश पाटील ऑन अ बॅटिंग स्टॅन्ड फायर करेल महेश भोईर. षटकाचा पहिला चेंडू, जबरदस्त चेंडू, चेंडूवर अप्रतिम क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला, कारण तब्बल 3 धावा वाचवल्यात. प्रसादनं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं, अप्रतिम जबरदस्त क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन. 3 धावा तब्बल वाचवल्या गेल्या. या पद्धतीनं जर क्षेत्ररक्षण झालं तर मात्र चांगल्या सुनिश्चित स्थितीत पोहोचू शकतो तो कोहोज चॅलेंजर्स संघ. आता मात्र विशाल बागुल बॅटिंग स्टॅन्डवर असेल, सामना करेल महेश भोईर याच्या षटकातल्या पुढच्या चेंडूचा. महेश सातत्यानं चांगलं षटक हाताळतोय. महेशनं चांगला चेंडू, पहिला एक चांगला चेंडू हाताळला. वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. दुसरा चेंडू, अप्रतिम चेंडू. आता मात्र चेंडूला खेळलं जात आहे ते पॉइंट आणि गलीच्या मध्यातून. वन्स अगेन प्रसाद मात्र चेंडूवर 1-2 धावा मिळत आहेत. तर तिसरी धाव घेण्यापासून विशाल बागुलनं मात्र कॉल दिलाय की नो, थांबायला सांगितलं. आणि हे कोऑर्डिनेशन खूप महत्त्वाचं आहे. 22 यार्डच्या मधलं 2 फलंदाजांच्या मधला ताळमेळ खूप महत्त्वाचा आहे, आणि तो ताळमेळ आपल्याला पाहायला मिळतोय तो राकेश पाटील आणि विशाल बागुल या 2 फलंदाजांमध्ये. वन्स अगेन तिसरा चेंडू हाताळेल. आतापर्यंत 2-3 धावा धावफलकावर लागल्यात 2 चेंडूंच्या खेळाच्या समाप्तीनंतर. अप्रतिम. वन्स अगेन सन्मान दिलाय, पहिली धाव तेजीनं घेतली आहे. आणि आपण पाहिलं 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 4 धावा या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात वापरल्या गेल्यात, आतापर्यंत खर्ची केल्या गेल्यात. 4 धावा आतापर्यंत संपुष्टात आल्यात. अजूनही 50 धावा ज्या काबीज करायच्या आहेत. विकेट टेकर गोलंदाजी करावी लागेल, कंबर कसावी लागेल. ती गोलंदाज महेश भोईर याला पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. या षटकातला चौथा चेंडू हाताळेल राईट आर्म ओव्हर द विकेटनं. आता मात्र एक अस्त्र, चेंडू हवेत आहे, एक संधी आहे, झेल झाली तर मात्र झेल सुटलाय. पराग यानं मात्र एक चेंडूच्या विरुद्ध दिशेनं धावताना, उलट्या हातावर धावताना झेल मात्र सुटतोय आणि 1 धाव मिळते. 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 5 धावा धावफलकावर लागल्यात. 5 रन्स ऑन बोर्ड आफ्टर विदाउट विकेट. अजून एकही गडी बाद झालेला नाहीये. वन्स अगेन महेश भोईर ज्या अनुषंगाने साताऱ्याच्या मैदानात गोलंदाजी केली होती तसं ते मैदान आठवावं लागेल. ज्या पद्धतीनं जोईलीच्या मैदानात ज्यानं कृष्णाला बाद केलं होतं तशी गोलंदाजी करावी लागेल. अप्रतिम. दॅट्स द मॅजिकल वन. एक चांगला चेंडू, कारण मी स्वतः पाहिलं होतं एक सामन्याचा, स्वतः मी साक्षात समालोचक होतो. त्या जोईलीचं मैदान स्वर्गीय हृदय सम्राट चषक 2014 ज्यानं गाजवलं तो महेश भोईर. ज्याला साथ दिली गेली ती निखिल बागुलकडनं, ज्याला साथ दिली गेली आशिष पाटीलकडनं, मेगन पाटीलकडनं. हे 4 खेळाडू पहिल्यांदा ट्रान्सपोर्ट केले गेले होते बदलापूर शहरात. चांगली गोलंदाजी सातत्यानं जी महेश भोईरनं हाताळली होती आणि त्याच गोलंदाजीला पुन्हा एकदा साजेशी कामगिरी करतोय. तीच इतिहासाची साक्ष ठेवून पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 1 ची समाप्ती आणि धावफलकावर धावा ज्या लागल्यात त्या मात्र फक्त 5 धावा. म्हणजे एक कसबी गोलंदाजी, एक कौशल्यात्मक चेंडूला हाताळलं गेलं आणि षटक क्रमांक 1 चं पतन झालं गेलं. अजिबात टीम मीटिंग नकोय. दुसरं षटक आपण लगेचच गोलंदाजी मार्कवर आणायचंय. दुसऱ्या षटकाला विनाविलंब प्रारंभ करायचा आहे. तर
वन्स अगेन मी नम्र विनंती करेन सगळ्या खेळाडूंना की तुम्हाला एक प्रामाणिक साथ आहे आमची की तुम्ही प्लीज आम्हाला कोऑर्डिनेट करायचं आहे. कृपा करून नम्र विनंती करतोय की जास्तीत जास्त वेगानं 4 मिनिटांचा अवधी तुम्हाला प्रति षटकासाठी दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे. त्या 4 मिनिटांमध्ये 5 मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्ही ते षटक हाताळायचं आहे. वन्स अगेन तर पाहतायत आपण एक भव्य महासंग्राम. गोलंदाजी मार्कवर प्रसाद पांडुरंग राऊत. तर पुन्हा एकदा गोरे संघाचा हा एक मोठा खेळाडू, एक महत्वाचा अस्त्र जे महेश भोईरकडनं वापरलं जाईल. षटकातले 6 चेंडू हाताळेल आणि या 6 चेंडूंमध्ये ज्याने सातत्याने पहिल्या सामन्यापासून चांगली कौशल्यात्मक खेळी केली तो प्रसाद राऊत कादिवली गावेंडकडनं. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड, अप्रतिम चेंडू, चेंडूला हाताळला गेलाय लॉंग लेगला. चेंडू जाईल वन बाउन्स, सीमारेखा पार, चौकार. 4 धावा येत आहेत पहिल्या चेंडूवर. तर निश्चित रूपानं या 4 धावांनी धावफलकावर मात्र 9 धावा जमा झाल्यात. एकंदरीत 9 धावा आतापर्यंत खर्ची झाल्यात. जर आपण अजूनही पाहायला गेलो तर एकंदरीत 45 रन्स अजूनही गरजेच्या आहेत. यानंतरचा जो सामना आमच्या समोर येतोय तर त्या दोन्ही संघांच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय. तर श्री बालाजी रॉयल्स संघ 2 हात करेल तो वाडा लायन्स संघाशी. दोन्ही संघांच्या संघनायकांना नम्र विनंती असेल. वन्स अगेन प्रसाद इज ऑन अ फायर. आता मात्र एक चांगला चेंडू, एक मोठी संधी पाहूयात. पंचांकडे दाद मागितली जाते परंतु राकेश पाटील पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलाय. एक सुरक्षित धावगती तैनात केली गेली आणि या धावगतीवर 1 धाव पळून पूर्ण केली आहे. 2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या मात्र 10 धावा. आता मात्र एक अनुभव पणाला लागतोय. या अनुभवाच्या जोरावर विशाल बागुलला प्रसाद थांबवेल का की हा नवीन तडफदार जोश आपल्या कौशल्यानं अप्रतिम अक्रॉस द बॅट. चेंडूला प्लंप हाताळलं गेलं. प्लंप अनालिसिस पुन्हा एकदा वापरतोय प्रसाद आणि निर्धाव चेंडू, तिसरा चेंडू निर्धाव हाताळला गेलाय. षटकात आता जर पाहायला गेलो आपण दुसऱ्या षटकातले 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावर 10 धावा लागल्यात म्हणजे अजूनही 44 धावांची गरज आहे. एकंदरीत चांगला चेंडू हाताळला गेला. या आधीचा चेंडू वन्स अगेन राईट आर्म राऊंड. आता मात्र इनसाइड आउट, झेल होऊ शकते. चांगला प्रयत्न केला गेला परंतु झेल तर सुटलाय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. थांबवलं जात आहे आणि चेंडूवर 2 धावा ज्या टिपून काढल्या जात आहेत. या 2 धावांनी धावफलक सरसावेल ते 12 या धावसंख्येवर आणि एकंदरीत 42 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही गरजेच्या आहेत. अजूनही 42 धावांची गरज जी विजयासाठी गरजेची आहे. विशाल मात्र सातत्यानं मास्टर माइंड खेळी करतोय. विशाल मात्र अप्रतिम खेळी ज्याच्याकडनं सातत्यानं होते. वन्स अगेन क्षेत्ररक्षणात मात्र थोडासा फेरबदल केला जातोय. लेग स्लिपला थोडंसं सरकवलं जात आहे कारण प्रसाद राईट आर्म राऊंड गोलंदाजी करतोय. वन्स अगेन राईट आर्म राऊंड विकेटनं मारा करेल प्रसाद. एक चांगला चेंडू, चेंडू जाईल अप्रतिम क्षेत्ररक्षण. 1 धाव. दिनेश कोदेनं मात्र चांगला चेंडूला थांबवलं कारण सपाट विकेटवर चेंडूला थांबवणं हे खूप मोठी कौशल्याची गोष्ट आहे. आतापर्यंत जर पाहायला गेलो तर प्रसाद याच्या षटकातल्या 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावफलकावर 13 धावा ज्या आल्यात. एकंदरीत 13 धावा अजूनही धावफलकावर ज्या लागल्यात. पाहूयात वन्स अगेन राकेश सामना करेल प्रसाद याच्या षटकातल्या अंतिम चेंडूचा. शेवटचा चेंडू, एक चांगला चेंडू, एक मोठी नामी संधी. राकेश पाटीलच्या पारीचा अंत. राकेश पाटीलला परतवलंय. सबसे बडी मछली जाल में बाद, फलंदाज बाद ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो कोच चॅलेंजर संघाच्या प्रसाद राऊत यानं. तर निश्चित रूपानं फलंदाज आय रिक्वेस्ट यू
पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगणं, पंचांकडनं वॉर्निंग नंबर 1 फलंदाजांसाठी. क्षेत्ररक्षक आपण लगेचच क्षेत्ररक्षणासाठी तैनात व्हायचं आहे. लवकरात लवकर आपण खेळपट्टीवर यायचं आहे. गणेश सांबरे नावाचा हा खेळाडू येतोय ज्यानं क्रिकेटशी खूप मोठी प्रामाणिकता राखली. तब्बल 15 ते 20 वर्ष टेनिस क्रिकेट ज्यानं खेळलंय तो हा खेळाडू, द मॅन फ्रॉम गुहिर, गणेश सांबरे, जो खेळपट्टीवर येतोय. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर जो गोलंदाज तैनात केला गेलाय तो नरेश, द मॅन फ्रॉम आमगाव. म्हणजे दोन्ही एकाच विभागातले खेळाडू आहेत. परंतु विशाल बागुल जर पाहिलं, कुडूस विभागातला एक खेळाडू आहे, खरिवली विभागातला एक खेळाडू आहे, तो मात्र विकेटवर सातत्यानं चिपकून फलंदाजी करतोय. विकेटला चेंडूला पकडून फलंदाजी केली जाते. आणि दॅट्स द क्लास, दॅट्स द टेम्परामेंट ऑफ द क्लास. ही एक क्लासिकल फलंदाजी आहे. वन्स अगेन नरेश सज्ज आणि पहिला चेंडू हाताळेल लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं विशालसाठी. तिसऱ्या षटकाचा सुरुवात. पहिला चेंडू अप्रतिम, अफलातून यष्ट्यांच्या वरनं चेंडूला हाताळला गेलाय आणि निश्चित रूपाने पहिला निर्धाव चेंडू डिफेन्स करण्याचा पवित्रा केला गेला. स्क्वेअर लेग किंवा लॉंग लेगला हा चेंडू गेला असता, अगदी जर फळीला चेंडूचा स्पर्श जर झाला असता तर लेग स्लिप मध्ये सुद्धा हा चेंडू जाऊ शकला असता. एक चेंडूचा खेळ संपलाय. 13 धावा ज्या स्थिर आहेत धावफलकावर. 13 धावा. वन्स अगेन गोलंदाज नरेश. अप्रतिम चेंडू, सेल्फ डिफेन्स. पहिली धाव तेजीनं घेतली जाते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. चांगला कॉल दिला गेला विशालकडनं आणि एकच धाव मिळते. या एकेरी धावेनं 14 धावा आता मात्र धावफलकावर लागल्यात. अजूनही 40 धावांची गरज आहे. कोहोज चॅलेंजर्स संघ नोंद घ्यायची आहे. 40 धावा ज्या समोरच्या संघाला विजयासाठी गरजेच्या आहेत. वाडा स्ट्रायकर संघ आपण सुद्धा नोंद घ्यायची आहे. 40 धावांची अजूनही गरजेच्या जी खेळी आहे ती खेळपट्टीवरून आपल्याला करायची आहे. गणेश सांबरे चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडूला इनसाइड आउट खेळलं गेलं. पहिली धाव तेजीनं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न गणेश सांबरे, मात्र चांगला कॉल दिला जातोय. एकच धाव वन्स अगेन. तिसऱ्या चेंडूचा खेळ संपल्यानंतर 15 धावा धावफलकावर लागल्यात. 15 धावा आतापर्यंत. 15 चेंडूंचा खेळ संपलाय आणि प्रति चेंडू 1 धाव असा जो मनसुबा. वन्स अगेन नरेश गोलंदाजी मार्कवर. चेंडूला हाताळेल. चौथा चेंडू आता मात्र अक्रॉस द बॅट. एक संधी आहे. चेंडू हवेत आहे. झेल होऊ शकतो. कॉल दिला जात नाहीये. अतिशय चुकीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. कॉल देणं फार महत्वाचं आहे, परंतु झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. विशाल बागुलच्या पारीचा अंत. तर धन्यवाद. आपण पाहतायत चाणक्य अकॅडमीचे सन्माननीय राहुल सर यांच्याकडनं नरेश यानं जर विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक ज्याला दिलं जाईल नरेशसाठी विकेट हॅट्रिकसाठी. जर त्यानं 3 गडी पाठोपाठ बाद केले तर त्याला राहुल सर चाणक्य अकॅडमीचे त्यांच्याकडनं 2100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तर चाणक्य अकॅडमी आपण पाहतायत. त्याचप्रमाणे आपले ब्रँड पार्टनर रिअल अकॅडमी आणि खऱ्या अर्थानं एक विश्वासाचं ठिकाण. कारण या वाडा तालुक्यातले अनेक विद्यार्थी जे घडवले गेले. तर पहिलाच सामना चालू आहे आणि सन्माननीय कैलासजी तरे वेदांत एंटरप्राइजेस याचे सर्व यांच्याकडनं षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपये आणि एकंदरीत लगातार 6 षटकारांसाठी 2100 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय कैलास तरे साहेबांकडनं. वन्स अगेन नरेश इज ऑन अ फायर. आता मात्र एक मोठा प्रहार, मोठी संधी. झेल पकडला तर मात्र खूप आय एम स्पीचलेस, नो वर्ड्स टू एक्सप्लेन इट. अजिबात शब्द नाही आहेत. खूप साधा सोपा झेल आणि या झेलनं मॅच सुटू शकते. या कॅचनं मॅच सुटू शकते. हे भवितव्य. खूप निराशा केली. खूप कमी धावसंख्या ऑलरेडी धावफलकावर आहे आणि इतका लॉलीपॉप झेल सोडला जातो. इतकी सोपी झेल सोडली जाते. आय एम स्पीचलेस, नो वर्ड्स टू एक्सप्लेन इट. वन्स अगेन नरेश राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड. अप्रतिम अप्रतिम. दॅट्स द मॅजिकल वन, दॅट्स द ग्लोरियस वन. अप्रतिम डिलिव्हरी आणि धावफलकावरनं षटक क्रमांक 3चं पतन. फक्त या षटकात 4 धावा दिल्या गेल्यात. 1 गडी बाद केला गेला आहे.
अप्रतिम. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत कोहोज चॅलेंजर्स संघाच्या या खेळाडूसाठी, कारण सुंदर षटक हाताळलं गेलं नरेश याच्याकडनं आणि एक जीवदान मात्र निश्चित रूपानं मिळालं. तो फलंदाज गणेश याला एक मोठा जीवदान मिळालंय. पंकज पागधरे एक मोठा खेळाडू ज्याने काल इतिहास घडवलाय. पंकज पागधरेने काल 16 चेंडूंमध्ये 50 धावांची खेळी केली आहे, जे महत्वाचं ट्रम्प कार्ड ज्याला सातत्यानं डाऊन ऑर्डर मध्ये का खेळवलं जातंय हा खूप मोठा प्रश्न निर्माण होतोय. कारण पंकज पागधरे अप्पर एंडवर जेवढी चांगली खेळ करू शकतो तेवढा खेळाडू मिडल ऑर्डरमध्ये, कारण त्याचं माइंडसेट आहे. हा खेळाडू ज्याला बिलोशीच्या मैदानात पाहिलं, ज्याने तब्बल 14 ते 15 चेंडूंमध्ये 46 ते 47 धावा कुठून काढल्या आणि राहुल चौधरीनं 54 धावांचा इतिहास बिलोशीच्या मैदानात घडवला. तर हे दोन खेळाडू खूप मोठे खेळाडू आहेत. कंचाड नगरीतला नावलौकिक ज्यांनी कंचाड टेनिस क्रिकेटला ज्यांनी सोन्याचे दिवस दाखवलेत ते हे दोन खेळाडू आहेत, राहुल चौधरी आणि पंकज पागधरे. आता मात्र पंकज पागधरे बॅटिंग स्टँडवर येईल आणि महत्वाचं ट्रम्प कार्ड आता मात्र वापरलं जात आहे ते महेश भोईरकडनं. प्रसाद पांडुरंग राऊतला पुन्हा एकदा तैनात केलं गेलंय. वैयक्तिक दुसरं षटक हाताळेल आणि सांघिक मात्र चौथं षटक हाताळेल तो गोलंदाज प्रसाद पांडुरंग राऊत. वन्स अगेन कादिवली गाव एंडकडनं आणि सामना करेल एक घोंगावणारं वादळ पंकज पागधरे. 16 चेंडूत 50 धावा, 14 चेंडूत 48 धावा. अनेक रेकॉर्ड्स या खेळाडूच्या नावावर आहेत, अनेक अर्धशतकीय रेकॉर्ड्स या पंकजच्या नावावर आहेत. क्षेत्ररक्षण करणारा वॉर्निंग नंबर 1, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला वॉर्निंग क्रमांक 1. म्हणजे आता दोन्ही संघांना वॉर्निंग नंबर 1 देऊन झाली आहे, याची नोंद घ्यायची आहे. यानंतर तर पाहूया आता 37 धावांची अजूनही गरज आहे. प्रसाद अप्रतिम चेंडू, सेल्फ डिफेन्स, पहिली धाव तेजीने तर घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु अप्रतिम. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय रुपेश, अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय. आणि या वाडा टेनिस क्रिकेटमधले जुने जाणते दोन हिरे सन्माननीय मंगेशजी पाटील आणि सन्माननीय योगेशजी चौधरी. कारण उमर फकीला ज्यांनी ट्रम्प कार्ड जे लॉन्च केलं ते मंगेशजी पाटील आणि बरेचसे कुडूस नगरीतले ज्यांनी खेळाडू भूषवले. आता मात्र एक नामी संधी सेफ झोन मध्ये, कारण नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि 2 धावा. अतिशय निराशाजनक खेळी होत्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडनं. त्यांनी ओळखलं पाहिजे ज्या अनुषंगाने गोलंदाजी होते त्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण व्हायला पाहिजे. वाडा लायन्स बनाम टीम श्री बालाजी रॉयल्स, दोन्ही संघांच्या संघनायकांना माझी नम्र विनंती आहे, विना विलंब नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आता मात्र 34 धावांची गरज आहे. प्रसाद सातत्यानं चांगली खेळी करतोय, प्रसाद सातत्यानं चांगली चेंडूला हाताळतोय. वन्स अगेन राईट आर्म राऊंड. आता मात्र एक चांगला चेंडू, अप्रतिम. फर्निचर बिघडवता हा चेंडू राहिला, कारण इनसाइड एज चेंडून घेतली फळीची आणि चेंडू सरसावला यष्टी रक्षकाच्या दिशेनं. चेंडू क्रमांक 3चं पतन झालंय. 27 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज आहे. दोन्ही संघ नोंद घ्यायची आहे. 34 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 27 बॉल. 27 चेंडू आतापर्यंत आहेत आणि 34 धावा अजूनही गरजेच्या आहेत. वन्स अगेन प्रसाद, कादिवली गाव एंडकडनं मारा केलेला राईट आर्म राऊंड विकेटनं. अप्रतिम चेंडू, डिफेन्स केलाय शॉर्ट सिली मिड ऑफला आणि कव्हरअप नाहीये, कव्हरअप अजिबात नाहीये. कारण चेंडूला हाताळल्यानंतर चेंडूला कव्हरअप देणं गोलंदाजाकडनं निश्चितच एक कसब दाखवायचं आहे. गोलंदाज मात्र सेल्फ फॉलो थ्रू मधून त्या चेंडूला त्यानंतर उचलू शकत नाहीये, कारण पोझिशन्स गोलंदाजाकडनं क्रिएट करणं खूप कठीण आहे. आणि त्याच अनुषंगाने प्रसादनं मात्र खूप चांगले प्रयत्न केलेत. प्रसाद सातत्यानं चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावफलकावर 22 धावा. दोन्ही संघ नोंद घ्यायची आहे. 22 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. वन्स अगेन बॅटिंग स्टँडवर फलंदाज गणेश सांबरे इज ऑन अ बॅटिंग स्टँड. फायर करेल गोलंदाज प्रसाद राऊत. 5वा चेंडू हाताळेल राईट आर्म राऊंड. अप्रतिम. आता मात्र चेंडूला कट केलाय. चेंडूवर अप्रतिम क्षेत्ररक्षण प्रफुल्ल याच्याकडनं. एकच धाव दिली जाते. सुंदर अप्रतिम चेंडूला थांबवलं गेलं आणि या 5 चेंडूंच्या खेळीनंतर 23 धावा, 23 रन्स ऑन बोर्ड. 25 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. कोहोज चॅलेंजर्स आणि वाडा स्ट्रायकर संघ नोंद घ्यायची आहे. 25 आणि ड्रिंक ब्रेक साठी तयारीत राहायचंय. दोन्ही संघांना सूचना करतोय, शेवटचा चेंडू बाकी आहे.
यानंतर लगेचच ड्रिंक ब्रेक्स दिले जातील आणि वाडा लायन्स संघ आणि श्री बालाजी रॉयल संघ आपल्या दोन्ही संघांचे संघ मालक लगेचच संघनायक नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये विनाविलंब षटक क्रमांक 4 जे प्रगतीपथावर आहे. 5वा चेंडू हाताळून झालाय. 6वा चेंडू हाताळेल प्रसाद राऊत वन्स अगेन कादिवली गाव एंडकडनं राईट आर्म राउंड विकेटनं. अप्रतिम अप्रतिम जितनी भी तारीफ की जाए उतनी कम. अतिशय दळभद्री खूप आय एम स्पीचलेस. खूप चुकीचं क्षेत्ररक्षण वारंवार चुकीचं क्षेत्ररक्षण. आणि एक इतक्या जवळून खूप चुकीची फेक होते आणि माफ करा या मायक्रोफोनवरून पुन्हा एकदा माफी. 25 धावा एकंदरीत धावफलकावर लागत आहेत आणि या 25 धावा ज्या धावफलकावर लागल्यानंतर षटक क्रमांक 4 संपुष्टात येत आहे आणि धावफलकावर एकंदरीत धावा लागत आहेत त्या 25 या षटकात जर आपण पाहायला गेलो तर 8 धावा माझा साथी स्कोरर अमोल तिवारी जो मला माहिती देतोय या 8 धावा या षटकात धावफलकावर लागल्यात. 24 चेंडू आणि विजयासाठी 29 धावसंख्येची गरज आहे. 29 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 24 बॉल. एक सोपं लक्ष्य आहे वाडा स्ट्रायकर संघासाठी, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये कधीच काही सोपं नसतं. टेनिस क्रिकेट ही खूप भयानक वळण घेणार एक खूप जबरदस्त चित्त्याच्या किंवा आपण पाहिलं की सरड्याच्या सुद्धा जास्त भयानक पद्धतीने रंग बदलणारा हा खेळ. तर ड्रिंक ब्रेक्स जर आपले संपले असतील तर लगेचच षटक क्रमांक 5 ला प्रारंभ करायचा आहे. एक संधी देऊयात, जाऊयात डीजे मास्टरकडे, सुमधुर संगीत ऐकूयात आणि पुन्हा येऊयात 5व्या षटकासाठी. धन्यवाद. तर धन्यवाद डीजे मास्टर. श्री बालाजी रॉयल संघ आणि वाडा लायन संघ महेश जाधव आणि निखिल बागुल प्लेइंग 11ची लिस्ट कमिटीकडे आपण पहिल्यांदा सुपूर्द करायची आहे आणि लगेचच विना विलंब सूरज पाटील आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. 2 संघांची नाणेफेक आपण करून घ्यायची आहे. श्री बालाजी रॉयल संघ आणि 2 हात करेल तो वाडा लायन्स संघ. दोन्ही संघांना नम्र विनंती करतोय आपले कर्णधार विना विलंब लगेचच टॉस बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. तर जे दिग्गज हस्ती ज्या या व्यासपीठावर या रंगमंचावर या क्रीडा मंचावर ज्या उपस्थित आहेत सन्माननीय योगेशजी चौधरी, सन्माननीय मंगेशजी पाटील, त्याचप्रमाणे सन्माननीय स्वप्नीलजी कातारे, सन्माननीय कांतिकुमार पाटील, त्याचप्रमाणे आपण पाहतायत त्याचप्रमाणे सुबोधजी पाटील, त्याचप्रमाणे आपण पाहतायत आणि प्रशांत गोतारणे. या सगळ्यांचं या मायक्रोफोनवरून स्वागत, कारण तुमची उपस्थिती आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि उपस्थित जे जे मान्यवर इथं उपस्थित झालेत त्या सगळ्यांचं या मायक्रोफोनवरून कौतुक. महेश भुईर आता मात्र स्वतः चेंडूला हातात ज्यानं पकडलंय, कारण त्याला माहिती आहे 5वं षटक जे प्रगतीपथावर येणार आहे आणि या 5व्या षटकात जर कुठेतरी फलंदाजांना रोखायचं असेल तर मात्र चांगली गोलंदाजी करून संघाला सुनिश्चित स्थितीत आणून ठेवू शकतो. कारण 24 चेंडू आहेत आणि 29 धावा विजयासाठी अजूनही गरजेच्या आहेत त्या वाडा स्ट्रायकर संघाला. वन्स अगेन सो हिअर वी गो फॉर दी फर्स्ट डिलिव्हरी. महेश अप्रतिम अप्रतिम चेंडू, शूट ॲनालिसिस वापरलं गेलं तर महेश भोईरकडनं चांगला चेंडू हाताळला गेला आणि ज्या अनुषंगानं इतिहासाला पुन्हा एकदा हात घातला जातोय. महेश भोईरकडनं इतिहास पुन्हा एकदा आठवला जातोय, कारण ज्यानं सातत्यानं अनेक मैदानं गाजवलेत, सातत्यानं कोल्हापूरचं मैदान गाजवलंय, सातत्यानं साताऱ्याचं मैदान ज्यानं गाजवलंय, सातत्यानं जोयलीचं मैदान गाजवलंय तो खेळाडू आहे. कारण वाडा तालुक्याची ही आणबान शान आहे. वन्स अगेन राईट आर्मवर आता मात्र एक प्रहार चेंडू जातोय स्ट्रेट ड्राईव्ह, एकच धाव मिळेल. सुंदर क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण रुपेश याच्याकडनं. वन्स अगेन नरेश याच्याकडनं. तर नरेश आणि रुपेश ही खूप मोठी जोडी आहे. नरेश आणि रुपेशचं कॉम्बिनेशन जबरदस्त पाहायला मिळतं आहे, कारण वायडिश मिड विकेट आणि वायडिश लॉंगॉनच्या मध्यावर रुपेशला तैनात केलं गेलं आहे आणि वायडिश मिड ऑफला जो खेळाडू आहे तो नरेश द मॅन फ्रॉम आमगावचा हा खेळाडू सातत्यानं चांगलं टेनिस क्रिकेट जो हाताळतोय. षटकातला 3रा चेंडू असेल राईट आर्म ओव्हर द विकेटनं महेश भोईर हाताळेल. हॅलो
यावेळी सामना आपण पाहतात श्री बालाजी वॉरियर वर्सेस श्री बालाजी रॉयल्स. एक रफ अँड टफ टीम. निखिल बागुल कॅप्टन अँड वडा लायन्स महेश बांबू. वडा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आपण पाहत आहेत WPL 2017 वाडा प्रीमियर लीग. एक भव्य प्रायोजन क्रिकेटचं आयोजन बघायला मिळते, चांगलं नियोजन बघायला मिळत आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी प्रीमियर लीग WPL 2017 आपण पाहत आहेत. And in this tournament, next match is Wada Lions. धन्यवाद सूरज. And श्री बालाजी वॉरियर. सूरज धन्यवाद. 27 धावांची गरज आहे. हा जो चालू असणारा सामना एक मोठा सामना चालू आहे, कारण खूप काटे की टक्कर, ईट का जवाब पत्थर से द्यावा लागणार आहे. आता मात्र तोडीस तोड उत्तर द्यावं लागणार आहे. वन्स अगेन महेश भोईर सामना करेल. अप्रतिम वाईड यॉर्कर, रॉंग वन हाताळला गेला. पंचांकडे दाद मागितली जाते. टीम टॉस 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय आणि या 4 चेंडूंच्या खेळाच्या समवेत धावफलकावर धावा लागल्या त्या 27. अजूनही 27 धावांची गरज आहे. येणारे या षटकातले 2 चेंडू बाकी आहेत, म्हणजे 20 चेंडू टोटली बाकी आहेत आणि विजयासाठी 27 धावांची गरज आहे. महत्वाची क्षेपणास्त्र वापरावी लागतील. दोन्ही संघांना कसब कौशल्यपणाला लावावे लागतील, कारण सकाळचं सत्र आहे त्यामुळे आणि पंकज पागधरे अजूनही खेळपट्टीवर आहे, त्यामुळे वाडा स्ट्रायकर संघ अजूनही मोठ्या मजबूत स्थितीत आहे. एक मोठा आपण टॉस जिंकलेला आहे वाडा लायन्स महेश बांबू. तर आपण काय घेताय टॉस जिंकून? फलंदाजी. ही फर्स्ट चूज अ बॅट. नक्कीच प्रथम फलंदाजी आपण घेताय. तर टार्गेट कितीपर्यंत ठेवणार? 90+. 90+चं टार्गेट. या 90+ टार्गेटमध्ये कुठले असं फलंदाज आपल्याकडे ज्यांच्यावर विश्वास तुम्हाला असेल की सुरुवात चांगली पहिले 2-3 फलंदाज करून देतील? दिनेश राऊत, निलेश शेलके, सिद्धेश मोरे. 3 फलंदाज आहे. ओके, बेस्ट ऑफ लक महेश बाबू, वेल डन. अँड श्री बालाजी निश्चित रूपाने कामगिरी अजून व्हायची बाकी आहे. वाडा लायन्स नक्कीच क्षेत्ररक्षण तुझ्या पदरी येतंय. टॉस आपण हारला तर टॉस हारलेल्या कॅप्टनला आपण पॅव्हलिन बॉक्स. सूरज एक मिनिट, एक चेंडू हाताळल्यानंतर आपण मुलाखत घेऊया. ओके, रफ अँड टफ मॅच आपण पाहत आहेत. वाडा स्ट्रायकर वर्सेस कोच चॅलेंजर. वन्स अगेन महेश. अप्रतिम क्षेपणास्त्र. महेश भोईरनं आता मात्र आपली ब्रह्मास्त्र काढायला सुरुवात केली. फर्निचर बिघडवलं आणि गणेश सांबरेला मात्र चलता केलाय, कारण बाद झालाय फलंदाज गणेश सांबरे. या षटकात 2 धावा फक्त खर्ची केल्या. एक सेकंद सूरज, जर आपण पाहिलं आता मात्र 18 चेंडू असतील आणि विजयासाठी अजूनही 27 धावांची गरज असेल. ओव्हर टू सूरज. ओके, नक्कीच टॉस आपण हारल्यानंतर पॅव्हलिन बॉक्स लेफ्ट अँड राईट. लेफ्ट साईडचा आपण पहिलं घेतोय. नक्कीच 90+चं टार्गेट म्हटलंय नुकतंच वाडा लायन्सचे कॅप्टन महेश जाधव यांनी. तर 90+चं टार्गेट रोखण्यासाठी तुझ्याकडे क्वालिटी गोलंदाज खास करून कुठले मानले जातील? राहुल आहे, मी स्वतः आहे आणि आज टीममध्ये एक बदल आहे, मोहन बुनबुने म्हणून, त्यांना आम्ही संधी दिली. ओके, नक्कीच जेवढी फलंदाजी मजबूत तेवढी गोलंदाजी सुद्धा मजबूत मानली जाईल. आणि खास करून म्हणजे समोर वाडा लायन्सच टीम आहे, एक रफ अँड टफ टीम आहे आणि त्याच टीमला मानसिकतेनं जर हँडल करायचं असेल, कारण सिनियर प्लेयर त्या टीममध्ये आहेत, अनुभवी प्लेयर आहेत. नक्कीच काय म्हणशील या प्लेअरबद्दल? आमच्या टीमच्या तुलनेने बघितलं तर वाडा लायन्स टीममध्ये खूपच अनुभवी असे खेळाडू आहेत. बघू, आम्ही आता गेम दाखवूच आमचं ग्राउंडमध्ये. ओके, बेस्ट ऑफ लक बोथ कॅप्टन टीम, वेल डन. बेस्ट ऑफ लक इन दिस मॅच वाडा लायन्स अँड श्री बालाजी रॉयल्स. सामना निश्चित रूपाने रफ अँड टफ आहे, कारण दोन्हीही मातब्बर खेळाडू एकमेकांसमोर आहेत. निखिल बागुल आणि महेश भोईर जे सुरुवात करतील येणाऱ्या पुढच्या सत्रात. परंतु पुन्हा एकदा सीधी बात, नो बकवास, जाऊयात खेळपट्टीवर. 18 चेंडू 27 धावांची गरज आहे. 18 बॉल्स अँड 27 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर वाडा स्ट्रायकर्स. पंकज पागधरे आणि केतन चौधरी ही कंचाडकरांची जोडी आता मात्र खेळपट्टीवर आहे. शुभम पाटील, द मॅन फ्रॉम ओम साईबाबा युवा मित्रमंडळ सापरोंड्याचा हा खेळाडू, ज्याला लॉन्च केलं होतं पहिल्यांदा हेमंत भोईर यानं. आणि एक मोठं व्यक्तिमत्व, या वाडा तालुक्यातील एक दिग्गज व्यक्तिमत्व हेमंत भोईर, सातत्यानं एक मोठं दातृत्व आहे. तर त्यांचा हा खेळाडू आहे ज्याला लॉन्च केलं आहे शुभम पाटील. वन्स अगेन बॉलिंग मार्कवर येईल. राईट ओव्हर द विकेट मारा करेल फलंदाज पंकज साडी. आता मात्र करारा प्रहार करण्याचा प्रयत्न, लेग स्लिपमध्ये चेंडू विचारलाय आणि एकच धाव मिळते. केतन याला मात्र अप्पर एंडवर आणलं गेलंय. या एकेरी धावेनं थोडंसं समीकरण बदलत आहे. 17 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे विजयासाठी. आणि ऑल द बेस्ट टू महेश भोईर, महेश जाधव अँड निखिल बागुल. पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला सदिच्छा असतील.
तर पुन्हा एकदा जाऊयात खेळपट्टीवर. 17 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय आणि 26 धावांची अजूनही विजयासाठी गरज आहे. केतन चौधरी इज ऑन बॅटिंग मार्क. शुभम पाटील वन्स अगेन फायर करेल. कादिवली गाव एंडकडनं मारायला सुरुवात करतोय गोलंदाज शुभम पाटील. सातत्यानं चांगलं षटक हाताळतोय. राईट आर्म वर द विकेटनं दुसरा चेंडू हाताळेल. एक मोठा प्रहार. चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑनला. महेश भोईरनं अप्रतिम. दॅट्स द एक विवो कॅच. एक मोठा झेल. या दोन चेंडूंचा खेळ संपल्यानंतर आता मात्र 22 एकंदरीत आपण जर पाहायला गेलो धाव फलकावर धावा लागल्या त्या 28 आणि अजूनही विजयासाठी 26 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील ते 16 आणि 26 धावा ज्या करायच्या. दोन्ही संघ नोंद घ्यायची आहे. 16 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे विजयासाठी ती वाडा स्ट्रायकर्स संघाला. आणि आता मात्र बॅटिंग स्टॅन्डवर आलाय तो फलंदाज पप्पू. साथ दिली जाते पंकज याला. पंकज मात्र दुखापतीने त्रस्त आहे. खूप मोठी दुखापत झाली आणि तरी सुद्धा खेळपट्टीवर खेळतोय. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. ही क्रिकेटमधली प्रामाणिकता आहे. पंकज बागधरे वन्स अगेन ऑन अ बॅटिंग स्टॅन्ड. एक मोठा खेळाडू. आता मात्र एक करारा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात चेंडूला आणलं जात नाही आणि त्याच अनुषंगानं निश्चित रूपानं हा लेदरचा खेळाडू. हा एक टेक्निकल खेळाडू आहे. त्यामुळे एक चांगली गोलंदाजी सातत्यानं शुभम पाटीलकडनं होईल. कारण या शुभम पाटीलनं यावर्षी सापरोंडे संघाला एकाच चांगल्या स्थितीत नेऊन ठेवलं. सापरोंडे संघ ज्याच्या नावानं ओळखला जातोय तो शुभम पाटील. वन्स अगेन फायर करेल षटकातला चौथा चेंडू हाताळेल. पुन्हा एकदा कादिवली गाव एंडकडनं राईट आर्म ओव्हर द विकेटनं शुभम पाटील. चांगला चेंडू बाद. फलंदाज बाद. पंकज बागदरेच्या पारीचा अंत. विकेट क्रमांक 4चं पतन. 28 या धावसंख्येवर. अजूनही 26 धावांची गरज विजयासाठी. तर निश्चित रूपानं अमोल तिवारी जे स्कोरर मित्र म्हणून आम्हाला लाभलेत. खूप सुंदर स्कोरिंग करतात. निश्चित रूपानं पुढच्या वर्षी ते सुद्धा MCAचे ऑथराइज स्कोरर असतील अशी अपेक्षा करूयात. मिथुन नाईक जो खेळपट्टीवर आलाय. उर्वरित चेंडू आतापर्यंत जर पाहिले तर 2 चेंडू या षटकातले बाकी आहेत. 14 चेंडू आणि विजयासाठी 26. दोन्ही संघांच्या संघनायक नोंद घ्यायची आहे. 14 चेंडू 26 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा शुभम पाटील मारायला सुरुवात करतोय. 5वा चेंडू हाताळलेला मिथुन नाईक सामना करतील. एक अनुभवी खेळाडू. आता मात्र डिफेन्स केलाय. चेंडूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये 38 सर्कल मध्ये सन्मानित केलं जात आहे. एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 29 या धावसंख्येवर. आता मात्र विजयासाठी 25 धावांची गरज आहे. शेवटची एक डिलिव्हरी हाताळायची बाकी आहे. शेवटचा एक चेंडू शुभम याच्या षटकातला हाताळायचा बाकी आहे आणि फक्त 2 धावा यानं खर्ची केल्यात. शुभम पाटील यानं आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 2 धावा खर्ची केल्यात आणि त्यावर बघा या अशा गोलंदाजीसाठी पारितोषिकांचा वर्षा होत नाही. ही एक मोठी शोकांतिका आहे. हाच खेळाडू जर दुसऱ्या विभागात खेळत असता तर खूप जास्त पैसे त्याच्यावर खर्च झाले असते. एक मोठा प्रहार. चेंडूला लॉंग ऑफला खेळलं जात आहे. झेल होईल का काय. चांगला प्रयत्न. सुंदर प्रयत्न. जबरदस्त प्रयत्न या खेळाडूकडनं. क्षेत्ररक्षणाची एक कमालीचा प्रयत्न तो दिनेश कोदे या खेळाडूकडनं चांगला प्रयत्न केला गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणेन मी तर. कारण एवढा एरिया कव्हरअप करणं खूप कठीण आहे. कारण हा खेळाडू मिड लॉंग ऑफ मधून साधारणतः वायडिश शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात धावत आला. वायडिश सिली मिड ऑफच्या क्षेत्रात धावत आला आणि त्यानं जी झेल जरी सोडली असली झेलवर जो ट्राय केला तो महत्त्वाचा होता. 2 धावा ज्या खर्ची केल्या. फक्त 4 धावा ज्यानं खर्ची केल्या आणि 2 गडी ज्यानं बाद केल्या तो द मॅन फ्रॉम ओम साईबाबा युवा मित्रमंडळ सापरोंड्याचा हा खेळाडू शुभम पाटील ज्यानं फक्त
4 धावा आतापर्यंत खर्च केल्या आणि 2 गडी ज्यानं बाद केल्या. षटक क्रमांक 6 संपलाय. 12 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय आणि 23 धावसंख्येची गरज आहे. प्लीज टीम मीटिंग नको आहे. लगेचच षटक क्रमांक 7 जे प्रगतीपथावर आणायचं आहे. विजयासाठी 2 षटकांमध्ये 23 धावांची गरज आहे. आता मात्र मिथुन नाईक यांना स्वतःलाच कंबर कसावी लागणार आहे. एक नैपुण्यपूर्वक खेळी करावी लागणार आहे. मिथुन नाईक जे बॅटिंग स्टँड्सवर जातील. आपल्या वाडा क्रिकेट असोसिएशनचे स्वतः अध्यक्ष आहेत. वाडा स्ट्रायकर्स संघाचे स्वतः संघ मालक आहेत आणि निश्चित रूपानं ग्रामीण भागातल्या प्रत्येक खेळाडूला खेळायची चांगली संधी मिळावी या अनुषंगानं एक उचललेलं मोठं पाऊल. आणि आपण जे भव्य दिव्य हा जो सोहळा पाहतायत वाडा प्रीमियर लीग 2017चा सोहळा, तर खऱ्या अर्थानं सगळ्या कमिटी मेंबर्सचं आपण कौतुक केलं पाहिजे. सिद्धेश मोरे, आपण कुठे असाल तर आपण विना विलंब महेश जाधवशी संपर्क साधायचा आहे. वाडा लायन्स संघाशी आपण संपर्क साधायचा आहे. तर जाऊयात खेळपट्टीवर पुन्हा एकदा. नरेश याच्या हातात मात्र चेंडूला सुपूर्तता दिली आहे. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. वन्स अगेन पॅव्हिलियन की छोर से गेंदबाजी करेंगे. एक मोठा प्रहार करण्याच्या नादात पहिली धाव होईल का? आणि खेळपट्टीच्या लगतच पॉपिंग क्रीजच्या लगतच एक धाव मिळाली आहे. आता मात्र दोन्ही संघनायक अजूनही 22 धावसंख्येची गरज आहे. विजयासाठी 11 चेंडू असतील आणि 22 धावा करायच्या आहेत. प्रति चेंडू 2 धावा कमवायच्या आहेत. त्या मात्र वाडा स्ट्रायकर संघाला. आता मात्र प्रत्येक खेळाडूचा श्वास रोखला जातोय. प्रत्येक खेळाडूची कसब कौशल्य पणाला लागली जात आहेत. प्रत्येक खेळाडूचे पाय लटपतत असणार कारण मोठा स्टेज आहे आणि या मोठ्या स्टेजवर चांगला परफॉर्मन्स दाखवण्याची एक संधी. शॉर्ट ऑफ लेंथ अप्रतिम चेंडू, सुंदर गतिमान चेंडू, निर्धाव चेंडू. 10 चेंडू 22 धावा. 10 चेंडू 22 धावांची गरज आहे ती विजयासाठी वाडा स्ट्रायकर्स संघाला. आता मात्र एक निर्णायक क्षणी मोठे मल्टीहिट मारण्याची स्थिती येऊन उद्भवली आहे. एक मोठा प्रहार गरजेचा आहे तो वाडा स्ट्रायकर्स संघाला. वन्स अगेन नरेश लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करेल. शॉर्ट ऑफ लेंथ एक प्रहार केलाय. चेंडू जाईल मिड विकेटला. झेल पकडणार का? निश्चित रूपानं रुपेश आहे त्यामुळे नरेश याच्या चेंडूवर झेल पकडला जाणार कारण दोन्हीही एका विभागातले खेळाडू आहेत. काटक खेळाडू आहेत. तर चांगला प्रयत्न नरेश. जबरदस्त फलंदाज बाद. तर धन्यवाद डीजे मास्टर. मंगळवारचा दिवस आहे. आई तुळजा भवानीचा दिवस आहे. डीजे मास्टरचा प्रेझेन्स ऑफ माइंड कमालीचा आहे कारण त्या जगदंबेला त्या आपल्या कुलदैवतेला एक मानाची मानवंदना. बॅटिंग स्टँडवर आलाय तो सचिन उर्फ बाबा. 9 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. दोन्ही फलंदाज नोंद घ्यायची आहे. 9 चेंडू असतील आणि 22 धावांची विजयासाठी गरज असेल. पाहूयात एक काटेकी टक्कर, एक जबरदस्त चुरशीचा सामना. आपण पाहतायत महासंग्राम, एक मोठा थरार. यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट गौरव सावंत आणि त्याची पूर्ण टीम त्यांचं सुद्धा या मायक्रोफोनवरून कौतुक कारण एक खऱ्या अर्थानं एक चांगलं थेट प्रक्षेपण, एक लाईव्ह चित्रफिती, थेट लाईव्ह चित्रफिती जे आपण पाहतायत या tenniscricket.in माध्यमातून. मिथुन नाईक जो बॅटिंग स्टँड्सवर असेल सामना करेल. गोलंदाज नरेश याच्या षटकातल्या पुढच्या चेंडूचा चौथा चेंडू हाताळेल. राईट आर्म राऊंड विकेटनं, लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं. अक्रॉस द बॅट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. अप्पर एंडवरचा खेळाडू. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा कमालीचा प्रयत्न. अप्पर एंडवर फेक होते. मिथुन नाईकला मात्र अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेटमध्ये एक मोठं यश मिळतंय. 2 धावा मिळतील आणि या 2 धावांनी 34 धावा धावफलकावर. 34 34 धावा. 8 चेंडू 20 धावांची गरज. दोन्ही संघ नोंद घ्यायची आहे. 8 चेंडू 20 धावांची गरज विजयासाठी ती वाडा स्ट्रायकर्स संघाला. आता मात्र मॅसिव्ह मल्टीहिट खेळावे लागतील. आता मात्र चेंडूवर प्रहार करावे लागतील कारण 2 दशकं अजूनही गरजेची आहेत धावफलकावर येणं. वन्स अगेन नरेश लेफ्ट आर्म राऊंड अँड फर्निचर बिघडवलाय. विकेट क्रमांक 6चं पतन, 7चं पतन. 7 गडी बाद झालेत. फलंदाज मिथुन नाईक परतलाय. अजूनही 20 धावांची गरज. 7 चेंडू 20 धावा.
तर धन्यवाद दिनेश चौधरी, मॅन फ्रॉम विशाल मित्रमंडळ कंचाडचा हा खेळाडू आज वाडा स्ट्रायकर्स कडनं खेळतोय. एकंदरीत 7 चेंडू बाकी राहतात, शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. आता मात्र थोडासा हवी ठरतोय तो कोहोज चॅलेंजर संघ, परंतु एक मल्टी हिट जर बसला तर मात्र मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकते. एक मोठा फटका जर बसला तर मात्र सामन्यात पलटणी येऊ शकते. वन्स अगेन नरेश. आता मात्र एक करारा प्रहार कार्पेटच्या साह्यानं वाईडिश लॉंग ऑफला महेश मात्र सरसावलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. चेंडूचा वेग जास्त होता त्यामुळे चेंडू थांबवलं गेलं, स्टॉप केला गेला. आणि धन्यवाद कैलास, तुझे शतशः आभार, कारण पाण्याची व्यवस्था कैलासनं करून दिली. एक षटकाचा खेळ बाकी राहतोय आणि एक षटकाचा खेळ बाकी राहिल्यानंतर धावफलकावर धावा लागतायत त्या 36. विजयासाठी 18 धावांची गरज आहे. दोन्ही संघ नोंद घ्या. 6 चेंडू 18 धावा. जाऊया आता पुन्हा एकदा डीजे मास्टर कडे आणि वळूयातच नंतर 8व्या षटकासाठी पुन्हा एकदा. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद. एकंदरीत 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. वन्स अगेन द मॅन फ्रॉम ओम साईबाबा युवा मित्रमंडळ सापरोंड्याचा हा खेळाडू शुभम पाटील इज ऑन बॉलिंग मार्क. शुभम पाटीलला आणलं जात आहे खेळपट्टीवर, कारण विश्वास दाखवलाय. महेश भोईर यानं विश्वास दाखवलाय. 6 चेंडू 18 धावा बॅटिंग स्टांजवर दिनेश चौधरी, आणि त्याला साथ दिली जाते ती सचिन कडनं. यात सचिन उर्फ बाबा एक मोठा खेळाडू आहे, एक चांगला खेळाडू आहे, एक चांगली कामगिरी करू शकतो. वन्स अगेन पहिला चेंडू शूट झालाय चेंडूवर यष्टीरक्षकाकडनं मात्र थोडीशी निराशा झाली. दुसरी धाव घेतली जाणार आणि अशी एक धाव जिचा भाव सोन्याच्या तोलानं विकला जातोय. आणि सातत्यानं जर वारंवार क्षेत्ररक्षणातून कोहोज चॅलेंजर संघाच्या क्षेत्ररक्षणानं आज मात्र खूप निराश केलंय, खूप निराशा केली आहे. परंतु त्यांनी ओळखायला पाहिजे निर्णायक क्षणात आपण या सामन्यात खेळतोय आणि चांगल्या क्षेत्ररक्षणाची खूप गरज आहे. 2 धावा ज्यांची स्वीकृती होते आणि या 2 धावांनी धफलक जाऊन पोहोचेल ते 38 या धावसंख्येवर. विजयासाठी 5 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. टेनिस क्रिकेट याचसाठी ओळखलं जातं. मोठी धावसंख्या लगेचच काबीज होऊ शकते, मोठी धावसंख्या लगेचच धावफलकावर येऊ शकते. परंतु आता मात्र दोन्ही संघांची शोहरत पणाला आहे. टेनिस क्रिकेट आहे, टेनिस क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत आपण भाकीत वर्तवणं खूप चुकीचं ठरू शकतं. 5 चेंडू 16 धावांची गरज. वन्स अगेन फायर करेल गोलंदाज शुभम पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट कादिवली गाव एंडकडनं पंचांच्या डाव्या बाजूनं गोलंदाजी करतोय. एक मोठा करारा प्रहार करताना पुन्हा एकदा निराशा पदरी पडते ती सचिन याच्या. एकच धाव मिळेल. 4 चेंडू 15 धावांची गरज. 4 चेंडू दोन्ही संघ, दोन्ही फलंदाज आणि सगळे खेळाडू नोंद घ्यायची आहे. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे विजयासाठी, ती मात्र वाडा स्ट्रायकर्स संघाला. वाडा स्ट्रायकर्स संघ आतापर्यंत जर पाहिलो कमालीचं प्रदर्शन त्यानं केलंय, परंतु दिनेश चौधरी सामन्याला पलटणी देईल का? दिनेश चौधरी मोठे फटके खेळेल का? पुन्हा एकदा सामना क्रमांक 1 त्याला आठवेल का? आणि त्या अनुषंगाने जशी एक मॅसिव्ह मल्टी हिटिंग फलंदाजी केली होती तशी फलंदाजी दिनेश पुन्हा एकदा करेल का? त्या फलंदाजीची आता मात्र नितांत गरज आहे. आणि शुभम पाटील मात्र कौशल्यानं गोलंदाजी करण्याची शुभमला गरज आहे, कारण कोहोज चॅलेंजर संघाला जर चांगल्या सुनिश्चित स्थितीत नेऊन ठेवायचं असेल तर मात्र शुभम याला सातत्यानं चांगले चेंडू हाताळणं गरजेचं आहे. सगळ्यांना माहिती आहे, निश्चित रूपाने कोहोज चॅलेंजर संघाच्या प्रत्येक खेळाडूला माहिती आहे दिनेश चौधरीचं जे लेग साईडचं झोन आहे ते स्ट्रॉंग आहे, ऑन साईडचं झोन स्ट्रॉंग आहे. आता मात्र वेल लेफ्ट चेंडू अंडर प्रेशर येऊन हाताळला गेला. वाईडची घोषणा येते. 14 धावांची गरज आहे अजूनही, कारण 40 धावा धावफलकावर लागल्या. 4 चेंडू 14 धावांची गरज. 14 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 4 डिलिव्हरीज. 4 चेंडू शेवटच्या हाताळायचे आहेत. कोण ठरणार विजयाचा शिल्पकार? एंड मात्र पूरक आहे गोलंदाजाला, कारण त्या एंडनं सातत्यानं चांगली गोलंदाजी होते, परंतु दिनेश चौधरीच्यात काबिलियत आहे, कधीही कुठल्याही क्षणी सामना पलटवू शकतो. आणि एक प्रहार ज्या अनुषंगानं मी वर्णन केलं की दिनेश चौधरी याच्यात ताकद आहे, दिनेश चौधरी काबिल आहे. षटकार 6 धावा. कोणाला
मला काय देणार नाही तुम्ही. तर धन्यवाद. या 6 धावांनी आता मात्र 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. समस्थितीत सामना, दोन्ही संघांना 50-50%. इसी का नाम है टेनिस क्रिकेट. ये दोस्तों टेनिस क्रिकेट का खेल काफी खतरनाक होता है. पल में राजा तो पल में भिकारी. हे वाक्य जे आहे जे बनवलं गेलं खूप विचार करून बनवलं गेलं. हे काटेरी मुकुट आहे. हे काटेरी मुकुट जर तुम्हाला सांभाळायचं असेल तर दोनच गोष्टी, सातत्यानं सराव आणि दुसरी तुमची फिटनेस. या 2 गोष्टींवर तुम्हाला खूप गोष्ट जी तुमचं नियंत्रित लक्ष या 2 गोष्टींवर असलं पाहिजे. वन्स अगेन गोलंदाज शुभम पाटील तयार. दिनेश चौधरी सामना करतोय. शुभम षटकातला 4था चेंडू हाताळेल. नाही, चेंडू जातोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. फलंदाज दिनेश याच्या खूप निराश केलाय. या क्षेत्ररक्षणानं खूप निराश केलंय. कोहोज चॅलेंजर संघाचं क्षेत्ररक्षण, ज्या क्षेत्ररक्षणातून सातत्यानं एक्स्ट्रा 5 ते 10 धावा गेल्यात आणि आता मात्र 6 धावांची गरज. शेवटचे 2 चेंडू, लास्ट 2 डिलिव्हरीज, दोन्ही संघ आणि दोन्ही संघांचे संघनायक. 2 चेंडू 6 धावा. वन्स अगेन शुभम षटकातला 5वा चेंडू हाताळेल. सामना करेल दिनेश. षटकातला 5वा चेंडू असेल. 6 धावांची गरज आहे. एक मोठा प्रहार, चेंडू जातोय महेश भोईर. झेल टिपलाय बाद. दिनेश चौधरीच्या पारीचा अंत. सामना ज्यानं फिरवला होता परंतु आता मात्र निराशा करतोय. बाद. रितेश राऊत हा खेळाडू आलाय खेळपट्टीवर, परंतु नॉन स्ट्रायकर एंडवर असेल. सचिन कसब कौशल्य पणाला लावेल. 1 चेंडू 6 धावा, 1 फटका, मॅच फिनिश. काय होणार, कोण सामना जिंकणार? जाऊयात सरळ खेळपट्टीवर, कारण खूप चित्तथरारक स्थितीत सामना आहे. वाडा प्रीमियर लीग 2017ची खासियत आहे, कारण प्रत्येक सामना आतापर्यंत जर पाहायला गेलो 3 सामने बरोबरीत सुटलेत. 3 सामने आतापर्यंत इक्वल बरोबरीत सुटले गेलेत. कालचा सुद्धा आपण एक सामना पाहिला, कोच चॅलेंजर संघाचाच सामना जो बरोबरीत सुटला. वन्स अगेन 1 चेंडू 6 धावांची गरज. शुभम पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटनं कादिवली गाव एंडकडनं मारा करेल. पाहूयात. जबरदस्त चेंडू, अप्रतिम. सामना जिंकलाय तो कोहोज चॅलेंजर्स संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन आपलं, खूप खूप अभिनंदन. आणि वाडा स्ट्रायकर्स खूप चांगली फाईट दिलीत, त्याबद्दल तुमचं सुद्धा शतशः कौतुक. धन्यवाद. आणि निश्चित रूपानं जे संघ मालक आहेत स्वप्नीलजी कातारे आणि महेंद्र चौबळ सातत्यानं ज्या खेळपट्टीच्या दिशेने धावतात, हा एक विजयाचा आनंद आहे, हा एक उत्सुकतेतला आनंद आहे. आणि निश्चित रूपानं तो पाहायला मिळतोय स्वप्नीलजी कातारे, महेंद्र चौबळ या स्पॉन्सरकडनं, रवींद्र पांढरे यांच्याकडनं. तर आपण पाहिलं की कोहोज चॅलेंजर संघ मात्र खूप जबरदस्त आपलं कौशल्य ज्यानं घुसवलंय. आणि यानंतर नम्र विनंती करेन मी निखिल बागुल आणि महेश जाधव यांना की आपला सामना जो आहे तो लगेचच ज्याला सुरुवात करायची आहे, ज्या संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि वडा स्ट्रायकर वर्सेस कोहोज चॅलेंजर.
एक रफ अँड टफ मॅच आपण पाहिलीत. यापुढे सामना आपल्याला लगेच येतोय. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. बी फास्ट श्री बालाजी रॉयल वर्सेस वाडा लायन. श्री बालाजी रॉयल क्षेत्ररक्षण आहे आणि वाडा लायन या संघाचं फलंदाजी असेल. बी फास्ट नो वेस्ट टाइम. 1 मिनिटाच्या आत फिल्डिंग लावायची आहे श्री बालाजी रॉयल. आणि खूपच चॅलेंजर विजय होतोय. नुकताच पार पडलेला सामना वडा स्ट्रायकर पराभूत होतोय. अभिनंदन कोच चॅलेंजरचं आणि गोड कौतुक वडा स्ट्रायकरचं. आणि मॅन ऑफ द